तुमचं स्वागत करते. आज कुबल मॅडम आलेल्या नाही आहेत, पण इतर मान्यवर सगळे आलेले असतील. शिंदे सर असतील, रंजना मॅडम आहेत, दळवी सर आहेत, सगळ्या कुलकर्णी आहेत आणि इतरही सगळे दिग्गज आहेत. आज कुंडली जी आपण घेणार आहोत, कुंडली जी सर घेणार आहेत, ते पारंपरिक पद्धतीने पत्रिका सोडवणं, ज्योतिष पत्रिका सोडवणं. म्हणायला विषय पारंपरिक आहे, पण त्याचं अंतरंग इतकं जटिल आणि नाविन्यपूर्ण असतं की प्रत्येक कुंडली एक अभ्यास ठरते व सरांनी शिकवलेले प्रत्येक नाविन्यपूर्ण ज्योतिष पद्धती त्या निमित्ताने उजळणी देते. आणि म्हणूनच हा उजळणी वर्ग असूनही उपस्थिती उपस्थितीच नाही तर सहभाग सुद्धा विद्यार्थ्यांचा चांगला आहे, हे या कुंडली वाचनाच्या वर्गाचं फलित आहे. तेव्हा या सगळ्या उपक्रमाबद्दल सरांचं मी खरोखर जाहीर मला आभार मानावेसे वाटतात आणि आजच्या वर्गाला त्यांनी सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुम्ही स्वागत केलं तर पहिल्यांदा माझं कर्तव्य आहे तुमचं स्वागत करावं. तर धन्यवाद पुन्हा मॅडम, तुमचं स्वागत आहे. इत्यादी सर्व आदरणीय सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता पाटील मॅडमनी रेकॉर्डिंग सुरू केले, त्यांचंसुद्धा स्वागत आहे. सर्व कुलकर्णी त्यांचंसुद्धा स्वागत आहे. शिंदे मॅडमचं स्वागत आहे. देशमुख मॅडमचं स्वागत आहे. इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन पत्रिका मांडणार आहोत आणि त्या पत्रिकेच्या याच्यामध्ये जातकाने पाहिलेलं दुःख, त्याच्या अगोदर पाहिलेलं सुख आणि त्याच्यानंतर उभं राहिलेलं दुःख, आणि जातकाच्या पत्रिकेमध्ये शोधायचं आहे की त्याच्या आईला या मुलाच्या जीवनामध्ये त्याच्यामुळे किंवा परिस्थितीमुळे केवढे प्रचंड कष्ट आले असतील आणि नंतर तोच मुलगा मोठा झाला आणि त्याच्यानंतर अतिशय एक चांगलं विश्व निर्माण झालं आणि साधारणतः आज त्या मुलाची आवक प्रत्येक महिन्याला कमीत कमी 3 कोटी रुपये आहे, असं सगळं त्याने करून दाखवलेलं आहे. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्याचे वडील आणि आम्ही एकत्र काम करत होतो आणि साधारणतः तो काळ होता 1980-1979 आणि त्याच्यानंतर एवढी प्रचंड प्रगती झाली आणि त्या मुलाने अतिशय चांगल्यापैकी यश मिळवलं आणि आजची त्यांची मालमत्ता 300 कोटी रुपयाची आहे. तर पत्रिकेमध्ये कशा पद्धतीने जातकाला यश मिळेल, कसं दुःख येईल आणि ते दुःख त्याच्या आईला एवढं झालं आणि वडील वारले आणि अतिशय दारोदार फिरून ह्या मुलाला कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण दिलं. अतिशय मुलगा गुणी आहे, चांगला झाला आणि एका व्यक्तीने त्याला हात दिला आणि प्रचंड पैसे कमवले. आज 300 कोटी रुपयाची ॲसेट आहे. 3 कोटी रुपये प्रत्येक महिन्याला त्याला पेन्शन म्हणजे व्याज मिळतं. त्याच्यावरती 3 कोटी रुपये पर मंथ, साधी गोष्ट नाही आहे, कळलं, वर्षाचं नाही, पर मंथ. आणि मुंबईला आमच्याकडे सांताक्रूजला वाकोला नावाचं ठिकाण आहे. तिकडच्या स्लममध्ये राहणारी व्यक्ती मँगलोरहून आली, इथे जन्म झाला आणि अत्यंत अचानकपणे वडील वारले आणि वडीलसुद्धा फिल्म इंडस्ट्रीमध्ये नामवंत होते आज चांगल्यापैकी. आणि या मुलाने आयुष्यातला कठीण प्रसंग आणि कसं काही हे प्रसंग उभे राहिले, कुठल्या ग्रहामुळे राहिले आणि यश पण कसं संपादन केलं, ह्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला तारीख जी आहे ती लावून देतो आणि ती तारीख सगळ्यांनी नोट करा आणि त्या ह्याच्यावरती नंतर तुम्हाला अंदाज येईल की कशा कशा स्थितीमध्ये जातकाच्या जीवनामध्ये हे बघा. आता ही तारीख आहे 14 मार्च 1974, सकाळी 6:30चा जन्म आहे, मुंबई. तारीख लिहून घ्या, 14 मार्च 1974, सकाळी 6:30 वाजता, मुंबई. जातक पुरुष. म्हणजे एवढा प्रगती करणारी व्यक्ती लहान वयात, अजून लहानच आहे म्हणा,
पण तरीसुद्धा तो फार मोठा प्रोड्युसर झाला आणि अनेकांना त्याने मोठं बनवलं. तो स्वतः मोठा झाला आणि कसं कसं आईने कष्ट काढून पुढे त्याचं हे केलं. तर तारीख जरा नोंद करा. तुझं मी हे काढतो, पत्रिका मांडतो पहिल्यांदा, मग आपण सगळ्या विषयावरती चर्चा करू आणि त्या झालं ह्याच्यामध्ये. सर. ओके, थँक्यू. थँक्यू मॅडम. त्याच्यामध्ये म्हणजे जीवनामध्ये कसे कष्ट येतात माणसाला ते आपल्याला बघायचं आहे. ही त्याची मूळ पत्रिका आहे. बघा, लग्नी गुरु असल्यानंतर माणसाच्या जीवनातलं फलित काय असतं. लग्नी सूर्य आहे आणि चतुर्थामध्ये मंगळ आहे आणि वृश्चिक रास आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की वृश्चिक राशीचा अंदाज आपल्याला घेता येत नाही आणि मंगळ चतुर्थात आहे. एक तर चतुर्थामध्ये मंगळ असल्यामुळे आईला एक दुःख झालं. सप्तमावर त्याची दृष्टी आहे. सप्तमावरती 3 ग्रह पाहत आहेत आणि चौथा मंगळ पाहतोय. जातकाने अजून लग्न केलेलं नाही. पंचमात शनी केतूची युती आहे आणि जातक जो आहे तो कलेशी संबंधित आहे आणि शुक्र जो आहे तो 12व्या स्थानामध्ये मकर राशीला आहे आणि कुंभ लग्नाला शुक्र राजोगकारक आहे. त्याच्यामुळे जरी हा वेळस्थानामध्ये असला तरी तो स्थानबली आहे. लग्नी बुध आणि सूर्याची चांगली स्थिती युती आहे. कुंभ लग्न आहे आणि त्या लग्नामध्ये गुरु आहे. म्हणजे गुरु जातकाला गुरुच्या केंद्रात चंद्र आहे आणि त्या दरम्यान जातकाने 74चा जन्म म्हणजे मला तर वय लहानच वाटतं, पण अतिशय मी लहानपणी पाहिलेलं आहे तर लहानच वाटतं. पण पित्याचं सुख फार कमी मिळालं आणि ते वारले त्यावेळेला साधारणतः काळ होता 1984, 83-84, म्हणजे 10 वर्षाचं हे होतं. आणि एकदा तर म्हणजे एकदा एका मुलाखतीमध्ये सांगितलं, अमिताभ बच्चनकडे पण आई गेली होती की याच्या शाळेसाठी काहीतरी पैसे वगैरे द्या म्हणून, आम्हाला काही हे नाही आहे. पण त्या आईने एवढे कष्ट केले. चतुर्थात मंगळ असल्यानंतर आईला कष्ट हे निश्चित आहेत. चतुर्थावरती मंगळाची दृष्टी असेल तरीसुद्धा कष्ट निश्चित आहेत. चतुर्थेश 12व्या स्थानामध्ये आहे आणि तो मकर राशीत आहे. मकर राशी कष्टाची आहे. तुम्हाला सगळ्या अँगलनी पत्रिका पाहता आली पाहिजे. चंद्र हा मातेचा कारक आहे आणि तो वृश्चिकेचा आहे. त्यावरती मंगळाची दृष्टी आणि मंगळाची दृष्टी राहूच्या मुखात आहे आणि शनी केतूची युती ही पंचमात आहे आणि शनीची दृष्टी जी आहे ती धनस्थानामध्ये आहे. शनीची दृष्टी सप्तमावर आहे. शनीची दृष्टी राहूच्या मुखात आहे. शनी आणि मंगळ हे राहूच्या मुखात पाहत आहेत. अत्यंत कठीण म्हणजे कठीण स्थितीमध्ये बालपण गेलेलं आहे. म्हणजे शिकायला सुद्धा पैसे नव्हते तरीसुद्धा कॉन्व्हेंट शाळेमध्ये रिक्वेस्टने त्यांना ॲडमिशन आणि शिक्षण मिळालं आणि वडील अचानक हार्ट अटॅकने गेले आणि अतिशय गंभीर स्थिती आली. पण तरीसुद्धा ह्या मुलाचं भाग्य चाललं. म्हणजे जेव्हा सिक्का चालतो त्यावेळेला ग्रहस्थिती ही त्या जातकाच्या कामाला येते आणि जातक सगळं एक दुःखातून अनुभव घेऊन आणि आजही एवढे पैसे असल्यानंतर पण कुठल्याही गची बाधा नाही आहे आणि आजही आईला व्यवस्थित सांभाळून सगळं काही जे आहे ते चांगल्यापैकी व्यवस्थित चाललेलं आहे. अतिशय उत्तमरित्या राहणीमान आहे आणि अजूनही हा मनुष्य ॲक्टर नसून प्रोड्युसर आहे आणि अनेक लोकांना संधी देऊन त्याने लोकांचं जीवन बदललेलं आहे. तर हे कुंभराशीचं जे काही हे आहे त्यागी वृत्ती आणि केतुयुक्त आल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये काही गोष्टी घडल्या. अशी ही पत्रिका आहे. त्याच्यामधला राजयोग शुक्र आहे. चंद्र हा गुरुच्या केंद्रात आहे. हा एक राजयोग आहे आणि गुरु लग्नात आहे. त्याच्यानंतर कालांतराने त्या जातकाच्या जीवनामध्ये एक चांगली संधी ही निर्माण झाली आणि त्याला जो ब्रेक मिळाला. त्याच्या अगोदर पण 2-3 पिक्चर बनवले. मी तुम्हाला नावच सांगून टाकतो.
कारण त्याचे वडील माझे फार चांगल्यापैकी ओळखीचे होते. तुम्हाला कदाचित सिंगम आठवत असेल, सिंगम, बरोबर आहे? हो सर. हो सर. त्याचा हा प्रोड्युसर आहे. विचार अजय करा देवगणचा सिंग. हा किती चालला पिक्चर तो. शेट्टी का? हो खूप शेट्टी छान. शेट्टी हो रोहित शेट्टी का शेट्टी सर? आहे रोहित प्रोड्युसर. शेट्टी सर. होते रोहित, रोहित शेट्टी. जो त्रिशूलमध्ये आम्ही एकत्र काम केलं होतं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये त्रिशूलमध्ये त्यांची भूमिका होती आणि त्याच्यानंतर त्यांना शेट्टी सर. येस येस, बरोबर. मग ही पत्रिका तुम्ही कुठल्या अँगलने बघितली तर त्या ठिकाणी आलेले ग्रह, त्याचे नवमांश, कुंभेला शेवटचा नवमांश जो आहे तो मिथुन आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की मिथुन आणि कन्या राशीमध्ये असणारे ग्रह हे जातकाला त्या ठिकाणी मिळाले. अधिकतम मंगळ हा चतुर्थात आहे आणि तो वृषभ राशीने, वृषभ राशी ही कलेची आहे. त्याने जेवढे पिक्चर काढले तेवढे सगळे पिक्चर चालले. आणि ज्याला वृश्चिकीची धडाडी म्हणतो आपण, मानसिक कष्ट हे येणारच तुम्हाला, त्यात काय हे नाहीत. पण त्याच्यावरती मात करणं हा जो भाग आहे ना, हा मंगळाकडे आहे. आणि त्या वृश्चिक राशीचा स्वामी वृषभ राशीमध्ये आहे. आपल्याला तत्व बघायची आहेत, नुसतं मांदी इकडे पडली तिकडे पडली करायचं नाही. तत्व बघायची आहेत की राशी स्वामी वृषभेला आहे, लग्न स्वामी हा मिथुनेला आहे, केतुयुक्त आहे. त्याग करावाच लागणार कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा, हे ठरलेलं आहे. पण तरीसुद्धा गुरु हा लग्नी आहे, सूर्य लग्नी आहे आणि बुध लग्नी आहे. बुध लग्नी असल्यामुळे स हे नाव जे येतं हे कुंभ राशीकडे येतं. आणि स नावाचा पिक्चर त्याने काढला आणि तो एवढा चालला, डायरेक्शन त्याचं, प्रोड्युसर त्याचं एवढं छान होतं की विचारू नका. रोहित शेट्टी सर. रोहित शेट्टी. येस येस मॅडम, येस. म्हणजे अशा वेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये आलेला संघर्ष आणि तशाच आयुष्यातलं जे त्याने सिनेमे बनवले आणि आज एवढा सक्सेस मॅन आहे. आता पत्रिका तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल, कष्ट दुःख ही माणसाला निश्चित आहेत. पण प्लॅनेटरी पोझिशन एका गुरुने, एका रवीने आणि एका बुधाने लग्न एक फार चांगल्यापैकी बनवलं. वय पण फॅक्टर असतं माणसाच्या जीवनामध्ये, कळलं का? कोणत्या वयामध्ये, एक तर त्याचा नवमांश जो आहे तो मेष आहे, कळलं का? नवमांश पत्रिका सांगू का तुम्हाला? मेष नवमांश आहे का? लावू? लावतो. हा बोला. लावा मॅडम सर. लावतो. बघा, ही नवमांश पत्रिका आहे. इथे शुक्रसुद्धा ऋषभ नवमाशात आहे, मंगळसुद्धा ऋषभ नवमाशात, ऋषभेचा ऋषभ नवमाश, हा लक्षात घ्या. आणि तिथे मकरेचा ऋषभ नवमाश आहे शुक्राला. पण नवमाश अशा पद्धतीने चेक करा. गुरु धनु नवमाशामध्ये आहे, स्वतःच्या नवमाशात आहे आणि तो शततारका नक्षत्राच्या चतुर्थ चरणात आहे. बुध आणि शनी हे वृश्चिकेला आहेत. बुध हा माणसाची मेंटॅलिटी दाखवतो, कळलं का? आणि शनी हार्डवर्क आहे, अतिशय हार्डवर्क केलं. कधी वाटलं नव्हतं की हा मनुष्य एवढा मोठा होईल, की आईचं जीवनमान, राहणीमान वगैरे अत्यंत साधं. कारण तिच्या अतिशय तरुण वयामध्ये दुःख आलं आणि त्याच्यामुळे तिथे त्या जातकाने ते रिकवर केलं आणि आज अतिशय आनंदामध्ये जगत आहेत. तर इथे मेष लग्न आहे कुंभ नवमाशाला. तर नवमांश तपासताना तुम्हाला हे बघितलं पाहिजे की नवमांश कुठला आहे. त्या नवमाशाच्या आधारावरती त्याच्या जीवनाची वाटचाल आहे. कुंभरास तर आहे, त्याच्यातला हा जो नवमाश हा अत्यंत शुभ आहे. आता हा नवमाश ओळखताना पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचं पहिलं चरण आहे आणि तो मेष आहे, कळलं? तर अकॉर्डिंग टू नवमाश आपण बघितलं तर गुरु हा शततारकामध्ये आहे, कळलं का?
त्याच्यानंतर सूर्य आपण बघितलं तर मिथुन नवमाशामध्ये आहे आणि तो त्या ठिकाणी पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या तृतीय चरणामध्ये आहे. म्हणजे इथे आपण जर पाहिलं तर पत्रिका ही नवमाशाची आहे. गुरु हा भाग्यस्थानामध्ये आलेला आहे. चंद्र हा कन्येचा झालेला आहे. याचा अर्थ अनुराधा नक्षत्राचं दुसरं चरण. म्हणजे नवमाशाचं जेव्हा तुम्ही हे करता विश्लेषण, त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित विचार करता आला पाहिजे की हे असं असं आहे. आणि अशा ह्याच्यावरती जातकाने जे काही सगळं मिळवलेलं आहे त्यानंतर आपण आता ही नवमाश कुंडली उतरवून घेतली का तुम्ही? हो सर, हो हो. सर. हो सर. ओके, हो फाईन. सर. आता आपण दुसरं दशा लावू. कळलं का? दशेमध्ये आपण जर पाहायला गेलो तर हा दशेचा जो भाग आहे 2011 शुक्रामध्ये शुक्राची दशा आहे. म्हणजे दशा पण कारणीभूत ठरलेली आहे त्याच्या जीवनामध्ये. आता तुम्ही जर मागे गेलात तर विचार करा की 2011 साली जातकाचं वय काय होतं. बघा, 74, 1084, 94 म्हणजे 20. 35-36 होतं सर. 36. बस, म्हणजे त्याच वेळेला त्याला पिकअप 37 मिळालेलं आहे. 37. हा. Yes. त्याच वेळेला त्याला तिथे यश मिळायला सुरुवात झाली. म्हणजे दशा अशी कार्यरत होते आणि दशेचे गुणधर्म जे आहेत त्या दरम्यान त्याला लोक भेटले. मुंबईचं कोण असेल तर तुम्हाला मी सांगतो, चंदन सिनेमा ज्यांना माहिती असेल तर चंदन सिनेमा झूला आहे. तर तिकडे अजय देवगणच्या वडिलांचं ऑफिस होतं आणि तिथे सहज गप्पा मारत बसता बसता ही व्यक्ती त्याच्यासोबत राहून पुढे गेली. म्हणजे काही गाईडलाईन मिळते माणसाला आणि ती गाईडलाईन जी आहे तर डोक्यातल्या ज्या काही कल्पना असतात, आयडिया असतात, त्या सगळ्या तिथे त्या ठिकाणी एकमेकांना देवाणघेवाण करून जेव्हा काम केलं जातं तेव्हा सक्सेस मिळतो. आणि सक्सेस जो आहे तो त्या ठिकाणी एकत्र येण्यामध्ये तुम्हाला एकमेकाची देवाणघेवाण करून मदतगार म्हणून एखादी व्यक्ती येते आणि तेव्हाच तुमच्याकडे जीवनामध्ये शेकडो करोड रुपये येतात. आपण काय करतो की आपण लोकांशी संपर्क साधत नाही आणि एकटं राहण्याचा प्रयत्न करतो. लोकांशी मिळून जुळून राहिलं पाहिजे, दोन दिले पाहिजेत, दोन घेतले पाहिजेत. तर तसा हा दशाचा जो भाग आहे तो दशा जो आहे तो अशा तऱ्हेची आहे. 2011 नंतर भाग्याला कलाटणी मिळाली तेव्हा वय काय होतं आणि त्यावेळेचं गोचर काय होतं हा एक प्रामुख्याने येणारा विचार आहे. त्यानंतर आता दुसरी आपण जर बघितलं तर कुंडलीमध्ये तुम्हाला महादशा तर झालेल्याच आहेत, नवमाश झालेला आहे. तरच आपण मुख्य कुंडलीकडे जाऊया. मुख्य कुंडलीमध्ये सुद्धा तुम्हाला कोणत्या कोणत्या याचा विचार करायचा असेल तर तुम्ही तुमचं विवेचन करू शकता. आता जसं की दशमात चंद्र आहे, नीचेच आहे, नो डाऊट. वृश्चिकेचा चंद्र दशमात असल्यानंतर काय परिणाम होतो तर माणसाला कष्ट करावे लागतात, हार्डवर्क करावं लागतं. हार्डवर्क केल्याशिवाय तुम्हाला ते मिळत नाही. आणि त्यातल्या त्यात ते समाधान कधी मिळतं जेव्हा लग्नी गुरु असतो. गुरु हा इम्प्रूव्ह करणारा प्लॅनेट आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जी उणीव आहे ती भरून काढणे. एक वाक्य लक्षात ठेवा की उणीव भरून काढण्याचं काम जे आहे ते गुरुकडे आहे आणि ते काम तो करतो. त्यावेळेला एखाद्या जीवनातील उणीव जी आहे ती भरून निघते. आणि सोबत सूर्यसुद्धा आहे. तर सूर्य हा सप्तमेश आहे. म्हणजे तिथे जे पार्टनर्स आहेत किंवा तत्सम लोक जे आहेत ते सुद्धा नामावंत आहेत. अजूनही चांगल्यापैकी संबंध आहेत. आता कदाचित मला वाटतं फुलस्टॉप आहे, थोडासा विलंब लागलेला आहे. पण तिथे एवढ्या लहान वयामध्ये आश्चर्य, फार मोठं आश्चर्य आहे. एवढ्या कल्पना सुचणं, एवढं सगळं करणं आणि कधीही फ्रंटला न येणं. कुंभराशीचा तसा सवय पण आहे की त्या लोकांमध्ये जास्ती वावरत नाही, एकाच वेळेला एकाच ठिकाणी हे केलेले असतात. तर तशा प्रकारे हा जो भाग आहे तो
तो तिथे दर्शवलेला आहे आपल्याला. आणि लग्नी बुध आहे म्हणून तिथे बुद्धिमत्ता आहे, अधिक सूर्यासोबत बुध आहे. तिचे लग्न 22 अंशाचं आहे, तो मेष नवमाश आहे. लग्न जवळपास परिपूर्ण झालेलं आहे, मॅच्युर्ड आहे. आता तिथे आणखी तुम्हाला काय काय योग सांगायचे असतील, तुम्हाला काय वाटतं, तुमचं मन काय, मत काय, या सगळ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये. तुमचा क्लास आहे. ज्या कोणाला शिकवण्यासाठी इच्छा असेल त्यांनी संपर्क करावा. आता आपल्याकडे आणखी बरेचसे स्लॉट उपलब्ध आहेत. तरीसुद्धा तुम्ही पुढे जाऊन प्रगती करा आणि तुमच्या मनातील विचार काय असतात ते सांगा. बोला. तर हां. एकतर यांचा शनी आहे पंचम स्थानामध्ये, हो आणि या व्यक्तीला यशाची दिशा मिळाली वयाच्या 37व्या वर्षी, त्याला कलाटणी मिळाली. हो याचा अर्थ यांना वयाच्या म्हणजे पहिल्या 30व्या वर्षी, 37व्या वर्षी म्हणजे शनीचं वर्ष 37 हे ठरलेलंच आहे की मोस्टली 36 झाली पूर्ण की काही ना काहीतरी त्याच्यामध्ये हे होतो, बदल होतो, म्हणजे चांगली दिशा मिळू शकते. एवढे मोठे पैसे भरून ठेवले जायचं तर शनी तो 36 नंतर प्रगती देतो ना सर. आवाज हा गेला तुमचा आवाज. बोला मॅम. सर हो, चालू करा. 36 नंतर शनी प्रगती देतो ना सर. हो 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 सर हो 37व्या वर्षी या व्यक्तीचं लग्न ऍक्टिव्हेट झालेलं होतं. हो बरोबर. म्हणजे तिथे गुरु हा जो आहे मॅडम, बघा आपण बघितलं तर तिसरी फेरी गुरुची लग्नावरून चालली आहे, बरोबर आहे ना? हा हो सर, थर्ड तेच राऊंड सांगणार होते की तिसरं भ्रमण गुरुचं जेव्हा लग्नातून चाललं तेव्हा त्यांचा तो भाग्योदयाचा काळ आला 2011 मध्ये, शुक्रामध्ये शुक्र असताना. बरोबर आणि कुंभ लग्नाला राजयोगी शुक्र आहे. तो Yes. शुक्र जरी मकरेत असला तरी तो स्थानबली असून तो पुष्कर नवमांशात गेलाय आणि बरोबर. त्याला नवमांश वृषभ नवमांश उच्च नवमांश लाभलाय. मंगळ इथे दशमेश आहे. जरी वृश्चिकेचा चंद्र असला, वृश्चिक रास जरी दशमात असली तरी हो. पराक्रमात पण पराक्रमेश आणि दशमेश जो मंगळ आहे हो. तो सुद्धा वृषभ नवमांश. मंगळ शुक्र हे त्यांचे ऍक्टिव्ह झाले त्यांच्या फिल्म लाईनच्या करिअरसाठी, आणि ते Yes. दोन्ही पण भोग्यांशामध्ये आहेत आणि पुष्कर नवमांशात गेलेत. अरे त्यामुळे वा. हो सर. आणि बोला, लग्नी बोला. जो गुरु आहे तो गुरु त्यांचा इथे धनु नवमांशात गेला, स्वनवमांशात. तो धनु नवमांशातला गुरु ऑलवेज चांगला आणि लग्नी गुरु आहे. कुंभ लग्न स्वतःच ते एक संशोधक वृत्ती आणि वायुतत्वाची लग्न अशी बौद्धिक असतात. तिथे प्लस बुध आणि सूर्य, त्यामुळे ते प्रकाश झोतात आले. भले वेळ लागला, कारण कुंभ लग्न शनी हा विलंब करतो थोडा, Yes. पण जे देतो ते शाश्वत देतो नंतर. नक्की. कष्ट अपार असतात पण ते शाश्वत नंतर जे त्यांचं लाईफ लीड करण्याची जी हे असते ते खूप श्रमातून वरती येतात. त्याप्रमाणे ह्यांना लहानपणी जे श्रम झालेच, मंगळ चंद्र एकमेकांच्या दृष्टीत आहेत, पुन्हा चतुर्थात मंगळ, त्यामुळे मातेला अतिशय कष्ट आले. हो आणि सर 2011 मध्ये गुरु धनातून जात होता, बरोबर. म्हणजे 37व्या वर्षी. येस येस. त्यामुळे आणि त्यांना सांपत्तिक स्थिती चांगली झाली. आणि मॅडम कसं आहे, तो त्रिकोणातून जाताना दशमावरती त्याने योग केलाय हा दृष्टीने. हो गोचरीच्या. बरोबर, दशमावर दृष्टी होती त्याची. येस. बरोबर. सांगतो ना, कधी ही व्यक्ती एवढी मोठी होईल ना असं कधी वाटलंच नव्हतं. अरे गुरुला बाबा. सूक्ष्मांश पण चांगला मिळालाय सर. मॅडम, उत्पन्नांशी आणि नवमांशामध्ये भाग्यात आहे गुरु, नाही का? हा, हो म्हणजे स्वनवमांश. चेवले मॅडमचा आवाज ते येतोय. मंगल शेवले, हो ना, त्यांचं माईक चालू आहे, बंद करायला पाहिजे. म्यूट केलं तरी त्या म्यूट होत नाहीये. केलं झालंय आता. हा बोला मॅडम, बोला 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 बोला, हरकत नाही. सर इथे आणि सर 3 गुरुला ग्रह उत्पन्नांश, सॉरी बोला नाही, मॅडम, बोला. तुम्ही बोला. नाही बोला काही नाही. ओके 3 ग्रह सर ह्याचे पुष्कर नवमांशामध्ये आहेत.
चंद्र सुद्धा जरी मातेला कष्ट आले तरी नजरेसमोर नंतर मातेने मुलाचा उत्कर्ष पण पाहिलाय. हो. ती प्लस बाजू वृश्चिकेचा चंद्र असला तरी. कारण गुरु आणि चंद्र एकमेकांच्या केंद्रात आहेत. तो एक प्रकारे राजयोगच आहे. त्यामुळे कष्ट अपार जरी काढले संततीसाठी त्यांनी, तरी पण त्यांचं म्हणजे मातेला नंतर समाधान पण आहे की स्वतःच्या नजरेसमोर मुलाचा उत्कर्ष. आणि जो तुम्ही एक पॉइंट सांगितला सर, की त्यांच्या लग्नाचा विलंब म्हणजे किंवा अद्याप अविवाहित आहेत. तर गुरु आणि शनी कक्षेबाहेरचे दोन्ही ग्रह सप्तम स्थानावर दृष्टी टाकतायत. हो. ती त्यांची सप्तमावर दृष्टी आहे आणि नवमांशात पुन्हा सप्तम स्थानात केतू आहे. हम्म. जरी म्हणजे शुक्र जरी उच्च नवमांशी असला तरी मग तिथे हा मकरेचा शुक्र ऍक्टिव्ह झालाय. म्हणजे लग्नाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हम्म. असं. बघा आता कसं आहे मॅडम, फिल्म इंडस्ट्रीची लाईफ आहे ना फार भिन्न आहे. हो सर. कळलं का? आता इथे वैवाहिक जीवनाची अटॅचमेंट फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणाचीच नसते, फार हो. कमी लोकांची असते अटॅचमेंट. हो. नो, त्यांचा उत्कर्ष हा त्यांचा पहिला मुद्दा असतो. तसंच ह्या व्यक्तीने म्हणजे जे काही पाहिले लहानपणी, एज ऑफ 10 अप्रॉक्सिमेटली, तिथपासून अतिशय कष्ट, एक तर स्लममध्ये राहणं, आर्थिक व्यवस्था नसणं आणि तिथून एवढ्या मोठ्या फील्डमध्ये जाणं आणि कोणाचा तरी हातभार लावणं, फायनान्स घेणं. फायनान्सर वेगळा असतो, डायरेक्टर वेगळा आहे, प्रोड्युसर वेगळा आहे, आणि एवढं मोठं नगरीमध्ये टिकावं आणि नंतर टिकल्यानंतर चांगली मालमत्ता बनवावी आणि चांगलं राहावं, हे सगळ्यांच्या अंगात नसतं. काही लोक त्याच्यामध्ये वाहत जातात, फुकट जातात. पण तसं नाही, हा मुलगा अतिशय अतिशय म्हणजे सद्गुणी आहे. हो सर. कुंभ लग्न आणि लग्नी गुरु आहे ना सर. ते म्हणजे लग्नी गुरु असल्यामुळे ते कुठे पण इतरत्र नाही होणार. त्या मायानगरीमध्ये बोलतात ना, मायानगरी असते ती, त्या ह्याच्यात भुलणार नाहीत असं. थोडं बहुत तिकडे हे असतं म्हणा, दॅट इज डिफरंट. पण तरीसुद्धा मॅडम, कौतुकाची बाब काय माहिती आहे का, की हो सर. रोज 10 लाख रुपये इन्कम. विचार करा तुम्ही, ऑफिशियल. हो हो बरोबर यू आहे. नॉट बिलीव्ह, 10 लाख रुपये पर डे. येस सर. सूर्य गुरु बुध तर त्यांचा लग्न. खतरो खिलाडी आहे ना, त्याचे प्रोड्युसर आहे ते, आणि निर्माता पण तेच आहेत आणि डायरेक्टर तेच आहेत. खतरो के खिलाडी. नाही, वडील तर फक्त फायटिंगच हे करायचे आणि नाही पण सर यांच्या वडिलांना काही यश मिळालं नाही कशात. बिलकुल नाही. ते आमच्या ऑफिसमध्ये येऊन गेलेले होते. हो ना. हो 93-94 साली सांगते. व्यक्ती फार हे असं म्हणजे, आता पहिली गोष्ट म्हणजे एक व्यक्ती, आपल्याला ज्योतिष करायचं आहे की ज्योतिषमध्ये हे जे सगळं यश मिळतं, दुःख येतं नो डाऊट, दुःख आहे. दुःखावरती मात करण्याची जी कला आहे ती वृश्चिकेकडलं नेहमी मी तुम्हाला उदाहरण देतो, की ती जी एनर्जी असते, त्या मानसिक एनर्जी जी आहे, आणि त्याच्यावरती मंगळाची पूर्ण दृष्टी आहे. बघा, कुठलीही गोष्ट करताना हिंमत, जिगर फार महत्त्वाची असते. एखाद्या वेळेला वृश्चिकेचा मनुष्य झोकून देतो, तर जो होगा वो देखा जाएगा. कारण का हा योद्धा आहे ना, तो योद्धा आहे. तो पुढे गेल्याशिवाय तो लढाई जिंकूच शकणार नाही. आणि लढाई करणं किंवा लढाईमध्ये उतरणं हे त्याचा पिंड आहे. कळलं का? कसं आहे सर यांना पुढलं तरी काय वाटत नाही वृश्चिक लोकांना. काय? परत परत वरती येतात ते. आमचं आहे ना, आम्ही सांभाळतोय ना वृश्चिक लोक. तर मग इथे प्रत्येक राशींची ओळख करून घ्या. बघा, परत मला सांगतो, हा शत्रू राशीत आहे, तो नीचेचा आहे, ह्याच्याबद्दल जास्ती विचार करू नका. कधी कधी राहू नीचेचा आहे, तो आउट ऑफ द वे जाऊन पण यश मिळवून देतो, नाही देत असं नाही. पण तरीसुद्धा ग्रहाने ज्या काही सक्सेस मिळवलेला आहे, हा शत्रू राशीत आहे, शत्रू सोबत आहे, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर त्याच्यापेक्षा जीवनामध्ये कणखर भूमिका, कष्ट आणि यश. एखाद्या व्यक्तीला यश मिळतं आणि योगावरती ते यश संपुष्टात येतं. पण तसं नाही. त्या राशीचं म्हणजे ज्या राशीमध्ये गुरु, रवी आणि बुध आहे,
तर त्या राशीचं जे काही नियम आहेत त्याला फार महत्त्व आहे. म्हणून मकरेचे नियम, कुंभेचे नियम हे भिन्न भिन्न आहेत. पहिला त्यानं तो अभ्यास करा आणि मांदी चक्करमध्ये पडू नका. सर इथे वायू बोल. तत्व सर फार ऍक्टिव्ह झालंय. पूर्ण Yes. वायू तत्व, लग्न हो, वायू हो. तत्वाचं आहे, पाच ग्रह राशी आहेत. स्वामी वायू तत्वात आहे, 5 ग्रह आहेत. लग्न वायू तत्वाचं आहे. बरोबर. सर आणि या त्यामध्ये व्यतिरिक्त बोलू लग्न का सर? हो सर, वायू तत्वात भरपूर ग्रह आहेत सर. येस, 5 ग्रह आहेत मॅडम. आणि लग्न म्हणजे 6वं. बरोबर. सर बोलू काय? 10 पॉईंट पकडले तर 6 पॉईंट जे आहेत ते वायू तत्वामध्ये आहेत. तेच. सर आणखीन एक बोलायचं होतं. बोला बोला मॅडम बोला. हा नाही आता म्हणजे असं मला वाटतं की राजयोगकारक जो शुक्र आहे आणि हा. भाग्येश आहे तर त्याच्या दशेत त्यांचं जास्ती चांगलं एक्झॅक्टली झालं असावं भाग्येश हा असं. उल्लेख फार महत्वाचा आहे मॅडम. भाग्येश. येस हो. येस. आणि शुक्र मंगळ नवपंचम योग आहे. म्हणजे बरोबर शुक्र म्हणजे तो कलेला पोषक झाला का असं मला बरोबर वाटतं. बरोबर आहे ना. आणि त्या आता कलेच्या इथं राशीमध्ये असणारा ग्रह बघा ना हा तुम्ही. असं आहे. बोला बोला. आणि वृषभ येते ना, नवमांशात त्याला बळ मिळाले शुक्राला. हो, त्यामुळे शुक्राला ऋषभ नवमाश वर्गोत्तम झालाय तो. आणि तो धनात आला ना नवमांशात, पण मग शुक्र धनात आला म्हणजे त्यांनी त्या दशेत बरोबर ऊर्जित अवस्था दिली खूप. येस आणि आता नवम स्थान नाही पण धनुराशी जर कालपुरुषाची कुंडली धरली तर धनुराशीत राहू हा संधीमध्ये आहे. त्यामुळे सुद्धा वडिलांना यश कमी मिळालं किंवा त्यांची प्रगती झाली नाही लवकर, आयुष्य कमी असं काही झालं असावं का? हा आता कसं आहे बघा मॅडम. मंगळ दृष्ट पण आहे तो. हा काळ काळ ना फार महत्वाचा असतो. मी तुम्हाला हो. सांगतो की कधी कधी मी तर 15 रुपये रोजावरती काम केलेलं आहे आणि नसरुद्दीन शहाने 25 रुपये रोज. आता एवढा मोठा ऍक्टर जर 25 रुपये रोजवरती काम करत असेल म्हणजे विचार करा की फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय पैसे मिळत असतील. हो नाही त्या म्हणजे काळाला महत्व आहे. नाही सांगतो तुम्हाला मी 1982ला जेव्हा त्रिशूळ आलं त्याला अख्ख्या पिक्चरचे अमिताभ बच्चनला किती पैसे मिळाले? 11 लाख रुपये. पण आज 11 कोटी रुपये. एका तासाचे त्याला आता मिळतात जास्तीच. आता सगळ्यात जास्ती रेट याचा आहे कपूरचा आहे. 1 लाख रुपये पर 8 आवर्स. 1 करोड 1 करोड रुपीज फॉर 8 आवर्स. अनिल कपूर सगळ्यात जास्त रेट आहे. म्हणजे काळ फार महत्वाचा आहे. पैसे जशी आपण इमारत बघतो की ती बांधायला किती पैसे लागले असतील, आजची इमारत विकत घेताना किती पैसे लागतील, हा सगळा भाग जो आहे तो काळ. आज सोनं घेतलं तर 140 आहे, तर त्यावेळेला घेतलं तर किती होतं? 1982 साली 900 रुपये होतं. असं आहे. 900 रुपये तोळा होतो. कम्पॅरिझन आहे ना ते. बोला तुम्ही योग सांगा, हरकत नाही. नाही धनयोगाच्या दृष्टीने हा म्हणजे उत्तर आयुष्यामध्ये फलद्रूप झाला तो असं हो म्हणते. हो, उत्तर आयुष्य आता त्यांनी स्वतःला सांभाळलं पाहिजे. कुठलंही कसं आहे, आजची इंडस्ट्रीची परिस्थिती एवढी खराब आहे ना हो की विचारू नका. 1 लाख मध्ये बेकार आहेत आमच्या. अरे 1 बापरे. लाख 1 लाख लोकांना काम नाही आहे. आणि केंद्रात बरेच चांगले ग्रह आलेत म्हणजे केंद्रात जास्ती ग्रह आहेत आणि हो, केंद्र हो. त्रिकोण मुख्य जे ग्रह आहेत म्हणजे करामती करणारे ते सगळे आहेत. त्यामुळे शनीने उशिरा पण फळ दिलं असं लग्नेश. इथे कसं आहे मॅडम, शनी हा पीडित आहे ना, तर परीक्षा घेऊन जातकाला त्या पिढीतून जावंच लागलं. म्हणजे शिक्षणाचे पण प्रॉब्लेम होते जातकाच्या. हा नाही ते पंचमात असल्यामुळे युतीच आहे ना शनी केतू, म्हणजे तो वंचित करतो त्या सुखाला. आणि हार्डली म्हणजे कॉलेज वगैरे काही केलंच नाही मला असं वाटतं, कारण तेवढे पैसेच नव्हते. शक्य आहे. नाही चांगली आहे पत्रिका खूपच म्हणजे. तर चतुर्थात मंगळ असल्यामुळे प्रॉपर्टी भरपूर घेतली असणार. हो, प्रॉपर्टी आहे, सगळं आहे, भरपूर सगळं प्रॉपर्टी मिळालं, जमा केली सर त्याने. सगळं आणि त्याचा मिळालं. पहिला पिक्चर गोलमाल खूप चालला. भरपूर 1, 2. अरे वा, कुलकर्णी मॅडम एकदम मास्टर तुम्ही पिक्चर मॅन. नाही आम्ही बघत होते, आम्ही बघते, सगळं बघते. गोलमाल पासून सुरुवात झाली खरी. आणि खरा गोलमाल पासून सुरुवात झाली. 2005 पासून सुरुवात झाली त्याची. खरं गोलमालच आयुष्य झालं. म्हणजे हार्डली ही वॉज 30 years old.
आणि सर ग अक्षर सुद्धा कुंभ राशीकडेच येतं. त्यामुळे त्यांना ते चाललं त्यांना. येस पोदार मॅडम, नाही बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. इट इज कनेक्टेड, एव्हरीथिंग इज कनेक्टेड, येस सर. एव्हरीथिंग. तुम्ही आता विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये स्वर व्यंजनं ही सगळी कामं करतात, नाही करत असं नाही. नाव बघा ना, सिंगम आला आणि किती गाजला, विचार हो करू सर. शकत नाही, भरपूर येस. गाजला. सिंगम 1, सिंगम 2, असं आहे. दिवसेंदिवस फार परिस्थिती बदलते, आणखी चांगले दिवस येणार, आणखी नवीन टेक्नॉलॉजी येणार, असं आहे. आता आम्ही पण सुधारलो, आम्ही पण जाहिराती करतो की नाही चांगल्यापैकी, सांगा मला सांग तुम्ही. तुमची हो सर. जाहिरात चांगली आहे सर, जाहिरात मस्त आहे, व्हिडिओ चांगला काढलाय सर तुम्ही. मग एकदम प्रोफेशनल. व्हिडिओ हॅलो. चांगला काढला एकदम. इन ॲस्ट्रोलॉजी आय एम द फर्स्ट मॅन, रेकॉर्ड ब्रेक. अरे बाबा सर अरे स बंद करो. सर काय सांगत होता? काय म्हणते? स जरा स आवाज, अक्षराचं एक मिनिट करतो, आवाज बाजू बाहेरचा. हा, काय म्हणता मॅडम, बोला. स अक्षरामुळे यश का आलं ते काय सांगत होता? ऐकू नाही आलं. ते असं आहे की कुंभ लग्न आहे ना, कुंभ लग्नाला ग आणि स, आता ह्या पोद्दार मॅडमने सांगितलं ना, ग आणि स. ग म्हणजे गोलमाल आणि स म्हणजे सिंगम. त्याच्यामध्ये नाव प्रसिद्ध झालं. म्हणजे कुठल्या टिपिकल वर्ड्सने जातकाच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील किंवा चांगलं त्याला लागू पडेल. तर गोलमाल हा नाव 1, 2 कधी कोणाला कळलंच नव्हता, कुठलं पिक्चरच नव्हतं, फक्त एक गाणं होतं, गोलमाल है भाई सब, अमोल पालेकरचं. ओके, थँक्यू. थँक्यू. सर यांचं द पासून कुठला पिक्चर आहे का? द नाव पण येतं कुंभ राशीमध्ये. नाही, कुंभ राशीमध्ये द नाव जे आहे ना, ते शेवटच्या चरणावरती आहे. हो, आणि शेवटच्या. ते याच्यामध्ये राशीत येतं. सर नाही, द खतरों पासन नाही के पिक्चर खिलाडी, यांचा. सर खतरों के खिलाडी वृश्चिकच्या चंद्रेमुळे त्यांनी काढलं. काढला होता का? वृश्चिकेच्या चंद्रमुळे सर खतरों के रियालिटी खिलाडी शो आहे तो, रियालिटी एक शो आहे सिरीज तो, होती. सिनेमा नाहीये सर. हा. नाही, काही असो, पण तिथे कॅरेक्टर्स जे आहेत ना मॅडम, हम्म. बघा ते उपयोगात होतं. जसं आता बघा, अजय देवगण काय आहे, न आणि य नाव येतं की नाही हम्म. त्याच्यामध्ये, तो अ पण आहे ना त्याच्यात. वृश्चिकेला हे कोण दिलं, लिफ्ट कोणी दिली? परेश रावल होता गोलमालमध्ये, नाही का? हो, हो सर. दुसरी गोष्ट पण की बिंदिया गोस्वामी होती, मला वाटतं ना, कोणता ही होती, काय म्हणते. रितेश देशमुख, परेश हा, रावल, हो हो. तुषार कपूर. एक तो छोटा बजेटचा पिक्चर होता, पण चालला. जास्तीत जास्त हलका तो फुलका छान होता. हो, एका रूम मधलं शूटिंग होतं ते, इन हो. वन स्टुडिओ. अतिशय ते लाकडाचं बनवलेलं. आता सर गोलमाल 4था का 5वा येणार आहे. काय गोलमाल 4था का 5वा पण येणार आहे आता. हो, 3 झालेले. गोलमाल 5 तीन येणार आहे. तीन पार्ट झाले गोलमालचे. अरे वा, म्हणजे एकदम बढिया आहे. म्हणजे माणसाच्या जीवनातलं नशीब आपल्याला ओळखायचं आहे, वाचायचं आहे. मुख्यतः बघा, धनेश लग्नी आहे, नो डाऊट तो मार्केश आहे, सप्तमेश पण मार्केश आहे. दोन्ही मार्केश लग्नामध्येच आलेले आहेत. दुःख हे घडलेलं आहे, घडत होतं. कालांतराने तिथे यश मिळालं आणि अमिताभ बच्चनकडे पण त्याची आई गेली होती की आम्हाला मदत करा म्हणून. कारण का की त्रिशूलमध्ये अमिताभ बच्चनचं काम होतं ना, फायटिंगचं. ती ओळख होती, डॉनमध्ये होती. पण नशीब असतं. पण ह्या मुलाने एवढं कर्तृत्व गाजवलं, हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. नसीब चमकना चाहिए. आणि केंद्रामध्ये असणारे ग्रह आणि त्रिकोणात असणारे ग्रह जातकाच्या जीवनात
निश्चितच चांगल्यापैकी यश मिळतं. मग इथे सर यश ते मिळतं. शामध्ये पण होते शेट्टी, मध्ये पण होते तेव्हा बच्चन होते त्याच्यात. कुठला कुठला शान पिक्चर, शान. शान मध्ये तर शान फार जुना आहे. शान मध्ये हे कुठं विनोद दुसरे लोक होते. कुलभूषण खरबंदा नाही, शेट्टी पण आहे, शेट्टी पण आहेत तो फार त्याच्यात. छोटा. शांतचं शूटिंग झालं ना मॅडम, लो बजेट पिक्चर होता तो. म्हणजे त्याला हे काही नाही, म्हणजे असं काही खास हे नव्हतं. पण त्यांना कामं मिळायची, पण एवढे त्याला पैसे एवढे नाही मिळायचे. आज मुलाला रोज 10 लाख रुपये इन्कम आहे, तर ती वडिलांकडे नाही मिळाली ना मॅडम. असं आहे. हो, आजच्या मुलाला बरोबर आहे सर. आजच्या मुलाला 1,00,000-2,00,000 पगार आहे, तो त्याच्या वडिलांना नव्हता. कळलं काय? आणि तिथे कसं आहे, बेभरोशाची लाईन आहे. मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर नाही. पण तरीसुद्धा एका व्यक्तीला एवढं चांगले लोक मिळाले, एवढी चांगली प्रगती झाली, आणि आजही त्यांची जी काही फ्रेंडशिप आहे ती अतिशय चांगली आहे. मनुष्य हा समजूतदार आहे फार, कारण त्याने गरिबी पाहिलेली आहे. कळलं? आणि त्याची आठवण आहे त्या गोष्टीची. पण चेहरा बघा नेहमी हसरा आहे, कधी याला हे करताना. तर हा बोला. आपल्याला असं म्हणता येईल का की दोन्ही मार्केशाचे लग्नात असल्यामुळे हो हो ह्याचा पहिला जीवनाचा भाग जो आहे हो तो कष्ट कष्टदायक. करण्यात गेला. बघा ना, आता पहिला मार्केश आपण बघितला तो गुरु, हो म्हणजे आर्थिक. हो दुसरा मार्केश म्हणजे रवी, म्हणजे रवी पिता. म्हणजे हो पिता सतीश. पिता म्हणजे त्या दोन दुःखाला तर त्याला सामोरं जावंच लागलं. कॅल्क्युलेशन हा. मॅडम फार महत्वाचं आहे. रिलेशन ऑफ द प्लॅनेट आणि हाऊस. म्हणजे तुम्ही सर कुठल्या स्थाना. हा, बोला. सर इसमें शुक्र दोनों शुक्र भाग्यांश भाग्य का कारक है, वो भाग्यांश में है, इसलिए भी उनको थोड़ा प्रसिद्धि के लिए अच्छा पड़ेगा ना फिल्म लाइन में. हाँ बराबर है. वो मैडम पूछ रहे हैं कि उनको जो दुख आया, तो अभी हाँ, मार्केश का जो बात हुआ, मार्केट का तो जो. हाँ, हाँ, तो बराबर. किसका मार्ग में क्या दुख आ सकता है, तो आर्थिक मतलब धनस्थान कौटुंबिक, धनस्तर. अच्छा. और सप्तमेश जो रवि है मतलब पिता. पिता पिता. का छत्र चला गया ना, ऐसा. बराबर सर, और बराबर जब सर. क्या होता है कि इंसान को दुख आने बगैर असली जिंदगी की मजा नहीं आती है. बराबर सर. ये चीज है. इंसान को दुख जब आता है तो वो एक्सपीरियंस है उसके जीवन का. हर इंसान के जीवन में दुख आता है तो उसका अनुभव अलग होता है. और सर ये सूर्य उनको विचक्षण में है, तो उनका मतलब प्रिडिक्शन क्या होगा? इंटेलेक्चुअल है. विचक्षण उसका मतलब क्या है? इंटेलेक्चुअल. ओके सर. ओके. विचक्षण उसका मीनिंग क्या है? हाँ तो सर, समझे वो. सर्वतोभद्र चक्र में सिखाया है ना. हाँ 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 सर, वही है. सर मी बोलू? हा बोला ना. हा. सर कसं आहे, इथं लग्न जे आहे ते सेनांश मध्ये आलंय. हा एक खूप म्हणजे त्यांच्या व्हेरी गुड, पर्सनॅलिटीला सूट होणारच व्हेरी फॅक्टर आहे. व्हेरी गुड, व्हेरी आणि गुड, व्हेरी फाईन. लग्न पंचम आणि नवम स्थान याच्यामध्ये म्हणजे 1-5-9 ही जी स्थान आहे तर त्याच्यामध्ये वायू तत्व आले. आणि हो 1-5-9 मध्ये जेव्हा वायू तत्व येतं म्हणजे लग्न पंचम म्हणजे आधीचे काही भाग्य ह्याच्यात जो काही स्टडी, जे काही छंद, कला ते पंचम स्थानाच्या ह्याच्याने, आणि बरोबर. भाग्यस्थान तर भाग्य स्वतः. तर या सगळ्या ह्याच्यात वायू तत्व आहे. म्हणजे या प्रत्येक गोष्टीचा बुद्धी तत्वाशी त्यांचा संबंध आहे. आता प्रत्येक वेळेस नॉट नेसेसरी की बुद्धितत्व स्ट्रॉंग झालं, इथे वायुतत्व स्ट्रॉंग झालं म्हणजे तुमचं शिक्षणच तिथूनच बुद्धी हे होते असं नाहीये. आता हे कारण का आहे तर पंचमात शनिकेतू आहे. आता इथे मिथुन राशी असून शनिकेतू इथे आहे, तर कधी कधी टेक्निकलचा संबंध येतो किंवा एज्युकेशन मध्ये अडचणी सुद्धा येतात, कारण शनी नीचांश मध्ये पण गेलेला आहे. सो एज्युकेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तिथे त्यांना अडचणी आल्या असतील. पण हा जो लग्नेश आहे तो शनी आहे आणि तो पंचम स्थानात आहे. सो इथे कलेच्या माध्यमातून हा बोललेला आहे, असं एक मला तो फॅक्टर वाटतो. आणि निश्चितच जे बालपण जे आपण म्हणलं, कारण वृषभ राशी जी आहे तर बालपणाचा विचार आपण त्या ह्यानी केला, वृषभ मिथुनेवरनं, तर तिथे मंगळ, मिथुनेमध्ये शनी केतू. सो बालपण निश्चितच खूप अडीअडचणीचं गेलेलं आहे त्यांचं. फार आणि फार कष्ट आहे.
हो, फार कष्टमय गेलेलं आहे ते. कारण मंगळ हा भोग्यांशमध्ये, तो मंगळ इथं बोलतोय, की मंगळ भोग्यांशमध्ये गेल्यावर आणि तो वृषभेत आहे. म्हणजे वृषभ राशी ही सेन्सिटिव्ह आणि तिथे मंगळ गेला. तर या पॉइंट ऑफ व्ह्यूनी इथे तो बालपणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचार केला तर तो अडचणी निश्चित दाखवतोय. हे आईचं स्थान आहे. मंगळ चंद्र एकमेकांना पाहतात आहे. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण तो क्रिटिकल दाखवतोय. मंगळ राहूच्या मुखात पाहतोय. हा फॅक्टर पण आहे आणि शनी सुद्धा राहूच्या मुखात पाहतोय. येस, येस. तर सगळ्या हे सगळे प्लॅनेटने हा त्या त्या परीने त्याला ते अपयश पण मिळालेलं नाही, नो डाऊट. आणि कसं असतं मॅडम, की ज्यावेळेला वय लहान असतं 5-7 वर्षाचं, त्यावेळेला दुःख कळत नाही, पण दुःखाला जावं लागतं. येस सर. बोला 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 आणि पुढे. दशा पण कशी लहानपणी म्हणजे शनीची दशा आली आहे. हम्म. जेव्हा म्हणजे लग्न शनीचं असतं तेव्हा हा वेश सुद्धा शनीच असतो. सो आणि हा शनी कसा बसलाय तर शनी केतू बरोबर आहे. शनी राहूच्या मुखात पाहतोय. सो त्या दरम्यानची त्यांची जी दशा ती क्रिटिकलच गेली असेल हे तर क्लिअर होतं. आता त्याच्यामध्ये नंतर बुध आला म्हणजे त्यानंतरचे आता त्यांचा काय जीवन प्रवास आहे तो माहिती नाहीये. पण त्याही काही काही गोष्टी की कलेच्या माध्यमातून काही गोष्टी, त्या लोकांचा संबंध या गोष्टी निश्चितच घडल्या. आणि त्यानंतर बरोबर आहे. केतू पण आहे तिथेच. सो या गोष्टी त्यांना शुक्राच्या प्रवासाकडे घेऊन जात असताना ह्या गोष्टी त्यांना शनी आणि केतू सॉरी बुधाच्या ह्याच्यामध्ये शनी आहे आणि केतू पण तिथेच आहे. सो या हम्म. माध्यमातून मला असं वाटतं की टेक्निकली म्हणजे त्यांच्या करिअरसाठीची ही दशा त्यांना युजफुल ठरली असेल. त्या त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्यांचा जो काही प्रवास आहे आणि शुक्र हा त्यांचा भाग्येश आहे. कुंभ लग्नाला तो राजयोग कारक आहे आणि मेन म्हणजे प्रसिद्धीसाठी तर आहेच, सिनेमा सृष्टीसाठी राहू आणि शुक्र खूप महत्वाचे काम करतात. आणि इथे पहा आता मगाशी एक प्रश्न आला की त्यांनी असे म्हणजे त्यांचे मूवी जर पाहिले तर त्यांचे मूवी असे डॅशिंग ह्याच्यातले जास्त आहेत की ज्याच्यामध्ये फायटिंग आहे, कार हो आहे, हो. ते या सगळ्या गोष्टी जास्त आहे. तर त्याचा संबंध येतो मंगळाशी. दशम स्थानात कोण आहे तर वृश्चिक राशी आहे आणि पराक्रम स्थानामध्ये सुद्धा मंगळाचीच राशी आली आहे म्हणजे मेष राशी आली आहे. तिथे सुद्धा तिथे सुद्धा अष्टक वर्गाने तिथे सुद्धा चांगले मार्क्स दिलेले आहेत. कारण दशमेश मंगळ हा शुक्राच्या राशीत आहे आणि तिथून तो चंद्राला पाहतोय, त्याचबरोबर तो दशम स्थानाला पाहतोय. आणि हम्म. राहू सुद्धा हा भले हा धनुचा राहू आहे, पण सिनेमा सृष्टीसाठी आणि लाभस्थानातला राहू त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्यांना चांगले तिथे अष्टक वर्गात पण मार्क्स आहे आणि त्यांना ते युजफुल ठरले. कारण राहूची दृष्टी पंचमावर आहे. आता इथे हा संबंध आला हा पॉझिटिव्हली कलेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने येतो असं मला वाटतं. आणि फायटिंग रिलेटेड जास्त तृतीयेश आणि दशमेश हा मंगळ असून तो शुक्राच्या राशीत आहे आणि तो दशम स्थानाला पाहतोय. त्यामुळे या व्यक्तीने सिनेमा सृष्टीमध्ये जे काही मूवी काढले ते बघा असे लाफिंग ह्याच्यातले किंवा असे थोडे फायटिंग या ह्याच्यातले या गोष्टी त्यांच्या जास्त आहेत. म्हणजे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्यांची मूवी त्यांचे असे म्हणजे प्रेमाच्या रिलेटेडचे किंवा असे फार सेंटी अशा ह्याच्यातली मूवी नाही आहेत त्यांचे. नाही नाही, ते ऍग्री मध्ये मूवींचा त्यांचा हे राहतो असं मला वाटतं. सगळं म्हणजे ऍग्री मग मध्ये. हा, येस. सिंगम इज अ बेस्ट मूवी. हो म्हणजे सिंगम 1-2 पोलीसचा एकदम. संबंध आला येस येस, सिंगमच्या ह्याच्यामध्ये. करेक्ट So या करेक्ट तो करेक्ट. मंगळामुळे आहे. मंगळाची दशम स्थानावरची दृष्टी आणि तृतीयेश मंगळ आहे. कारण पराक्रम पण या त्या ह्याच्याने तो बोलतोय तिथे. त्यामुळे ते मूवी आली. आता इथे हा रवी विचक्षण अंशमध्ये आहे. त्यामुळे त्यांना भेटणारी लोक निश्चितच खूप हुशार अशी त्यांचं आणि हे स्वतः बुद्धितत्वाच्या ह्याच्यातून जातात आहे. त्याच्यामुळे निश्चितच त्या लोकांकडे म्हणजे कुंभ लग्नाला किंवा वायू तत्वाला अशा लोकांचं अट्रॅक्शन असतं. त्या लोकांचे असे टाइमपास गप्पा नाही राहत. ते नाही लोक नाही. जिथं बुद्धितत्वाच्या रिलेटेड जिथं त्यांचे व्ह्यूज मॅचेस होतात तिथंच त्यांची उडबस असते. ती लोक त्यांना आवडतात. सो त्या अगदी पॉइंट करेक्ट. ऑफ व्ह्यूनी पण इथे हा रवी बोलतोय आणि धनेश लग्नात आहे, लाभेश लग्नात आहे. त्या ह्यानी त्यांना या गोष्टीचा निश्चितच फायदा झाला की लाभ मिळवण्यासाठी पण. आणि जेव्हा रवी, गुरु, बुध इतकी शुभग्रह त्यांच्या लग्नात आहेत तेव्हा अडचणी जरी आल्या आणि वृश्चिक राशी ह्या सगळ्यांची जोड त्यांना प्रत्येक आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी युजफुल ठरली आणि ज्या ज्या दशा आल्या सो त्याही गोष्टी त्यांना खूप महत्वाच्या ठरल्या या ह्याच्याने. आणि भाग्याची साथ अशी म्हणजे की शनी केतू कुंभ लग्न आणि त्याला काही त्याग करायला लागला नाही असं फार रेअरली होतं सर. नाही नाही, त्यामुळे हे त्या असं म्हणजे आता कसं आहे, स्टोरी आम्हाला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. एक मुद्दा थोडंसं थांबा 2 मिनिटं. असं हो आहे सर. मॅडम, की अजय देवगणचे वडील जे आहेत ते फाईट मास्टर होते. मी पण त्याच्याकडे कामाला होतो. हा तर शेट्टी साहेब होते ना, त्यांचं फाईटशी संबंध आहे, ते सुद्धा ॲक्टिंग शिकवायचे.
मग हे एकत्रितपणा कसा आला की एकच पेशा असल्यामुळे जवळीक वाढली. मग तसा हा अच्छा. छोटा मुलगा होता, तो पण तिथे आमच्याकडे मुंबईला एक चंदन सिनेमा म्हणून आहे जुहूला, तिकडे एक ऑफिस होतं, त्याच्यामध्ये येऊन गप्पा मारायच्या. आणि असे हे लोक जे असतात ना, त्यांचा 15-15, 20-20 तास एकत्र बसून त्याच्यावरती सिच्युएशन तयार करतात की काय येस. करायचं, काय चाललं येस. असेल, काय. अगदी मी तुम्हाला सांगतो मॅडम, घरदार विसरतात आणि तिथे फक्त चर्चा चर्चा चर्चा. आणि अशा ह्याच्याने ते एक प्रोजेक्ट तयार करतात की असं करायचं आहे, असं कर. मग त्याकरता आता अजय देवगण पण स्वतः आर्टिस्ट आहे, अतिशय उत्तम आहे. अजय देवगणचं वृश्चिक लग्न आहे, कळलं का. आणि लग्नी हो. मंगळ आहे, हा पण वृश्चिकेचाच आहे. मग आता येस सर. अशा वेळेला त्या ठिकाणी कम्युनिकेशनमध्ये वाढलं आणि फिक्स झालं की नाही चलो करेंगे. मग कधी कधी काय असतं, येस म्हटल्यावर येस, तो त्याचे पैसे लावतो, त्याचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे अजय देवगणचं, त्याच्यामुळे. मग हे असे लोक जेव्हा एकत्र, आपण काय करतो, आपण वंचित राहतो, आपण एकत्र येत नाही, आपण कम्युनिकेशन वाढवत नाही. मग कम्युनिकेशन वाढवण्याचा आता माझं वय झालं म्हणा, तो भाग वेगळा आहे. पण तरीसुद्धा वेन आय वॉज यंग, तर मी अतिशय व्यवसायासाठी अनेक तास घालवलेले आहेत, रिसर्च केलेला आहे, बोललेलो आहे. तर त्याच्याशिवाय प्रगती होत नाही. तर इथे कसं आहे, डिस्कशन तुम्हाला फार मोलाचं आहे, फार हो मोलाचं सर, निश्चितच म्हणजे. आणि आहे. त्याच्यामुळेच त्यांना तो बेनिफिट पण भेटला. आणि निसर्ग कुंडलीप्रमाणे पण जर बघितलं तर कुटुंब कुंडली पण खूप बोलते की तृतीय स्थानामध्ये शनी केतू मिथुन राशीचे. सो तृतीयामध्ये शनी पण खूप चांगलं फळ देतो. आणि पराक्रमातला केतू देखील त्यांना खूप महत्वाचं, म्हणजे तिथे योगदान असतं पराक्रमात जेव्हा केतू असतं. बऱ्याचदा ते डावललं जातं पण त्याही गोष्टी बोलतात. आणि इथे निसर्ग कुंडलीप्रमाणे जर बघितलं तर दशम स्थानात शुक्र आहे आणि तो शनीच्या राशीत आहे. म्हणजे इथे असणारा जो शुक्र आहे तो त्यांचा संबंध या इंडस्ट्रीशी, त्या ह्याच्याशी तोही दाखवतो. सो ह्या गोष्टी पण खूप युजफुल ठरतात. आणि जे तुम्ही म्हटला की खूप सारा त्यांच्या डिस्कशन आणि हे ते, सो त्यामुळे डिस्कशन सप्तमेश फार रवी. मोलाचं आहे. बघा येस. असं आहे, कसं आहे मॅडम, की मी सुद्धा आयुष्यभर व्यवसाय केला आहे. पण डिस्कशन, फ्रेंडशिप, बऱ्याच लोकांशी संपर्क, संबंध, चांगले चांगले मोठे लोक अतिशय, आणि त्यांच्याशी ओळख पण. पण आता काय, आता फार वेगळं जीवन आहे, अलिप्त जीवन आहे. आता मी ज्योतिषमध्ये एंट्री केली, त्याच्यामुळे मला आता त्या लोकांशी काही संपर्क येत नाही. पण वेन आय वॉज वर्किंग इन फिल्म इंडस्ट्री, लॉट्स असे अनेक प्रोड्युसर, अनेक प्रोडक्शन हाऊस जाऊन बसायचं, बऱ्याच गप्पा मारायच्या. मग तसं हे प्रोडक्शन कधी घडतं की ज्या वेळेला तुमची सिच्युएशन तशी असेल, तर त्याप्रमाणे त्यांचे स्वतःच. तुम्ही खाकी पिक्चर बघा, हो. त्याच्यामध्ये सगळे कॅरेक्टर ए म्हणून आहेत, सगळे. अतुल बरोबर बरोबर. कुलकर्णी, अतुल कुलकर्णी ग्रेट ॲक्टर आहे, येस सर, खूप छान ऍक्टर आहे अरे लवली ॲक्टर, लवली, अतिशय ते. हुशार आहे, हो, ते चाणाक्ष, चेहऱ्यावरनं कळतच त्यांच्या. प्रश्नच नाही. येस. ॲक्टिंग मधला एकदम. चांदनी नावाचा एक पिक्चर आला होता फार चांगल्यापैकी, चांदनी बार म्हणून, सॉरी, फार चांगलं काम केलं. म्हणजे काही काही कॅरेक्टर्स जे असतात ना, ही कला अशी ही बघितली जाते, माणसाला पसंत पडली पाहिजे, तशी ही कला आहे. आणि हा प्रोड्युसर आहे, हा ॲक्टर नाही आहे. प्रोड्युसर बरोबर. सर असतो, ॲक्टर असतो, तर असतो, असं आहे. येस. आणि ते रवी बुध गुरु एकत्र लग्नी येस येस. असल्यामुळे सर, की बुध असल्यामुळे कॉमेडी पण येते आणि रवी ह्याच्यामुळे की तो सिरियसनेस पण असतो. आणि येस. त्याचबरोबर एक गुरुचं कॉम्बिनेशन म्हणजे ती मॅच्युरिटी आणि ते सेन्सिबल ज्या ह्या गोष्टी आहेत, तर याचाही संबंध येतोच. आणि हे सगळे ग्रह मंगळाच्या केंद्रात आहेत, त्यामुळे त्याला अनुसरून करिअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ते कुंडली त्या ह्याने बोलते त्यांची. आणि त्यांच्या चेहऱ्यावर पण ते दिसतं सर, म्हणजे हास्य आहे. येस. हा, आणि खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटी वाटते, म्हणजे त्यांना येस येस. बघितल्यावर ते जाणवतं, असं लिचे पिचे नाही. ही इज नॉट लाईक तुम्ही कुणी बिलीव्ह करणार यावानी. नाही मॅडम, परेश रावल माझ्यासमोर स्टेशनरीचं दुकान चालवायचं माहिती आहे तुम्हाला? आणि अच्छा. बायको काम करायची, स्वरूप संपत. संपत पण ब्राह्मण, रावल पण ब्राह्मण, गुजराती. आणि बायको इंडस्ट्रीमध्ये काम करायची. त्यावेळेला किती, 200 रुपये रोज होता. हो, खूपच कमी असेल ना खूप त्यावेळेस कमी, जुन्या काळात. खूप कमी. सिरियलला तर किंमतच नव्हती. म्हणजे त्याच्यातून त्या माणसाने एवढं तयार केलं, खरं मानलं पाहिजे. येस, बरोबर. आय लाईक
म्हणजे आय लव्ह परेश रावल, फार चांगला ऍक्टर आहे, हो, खूप नातिवंत स्ट्रॉंग आहे. आणि स्टेज ऍक्टर आहे तो, येस येस, स्टेज ऍक्टर पासून आलाय, स्टेज बरोबर. ऍक्टर. सर त्यांची पण कुंडली घ्या ना एकदा, हा घेऊया. परेश रावल. अहो, खासदार झाला मनुष्य तो, आणि आता खासदारकी नाकारली, हो विचार ना, करा तुम्ही. हो ना, बघा. मोदींचा बेस्ट फ्रेंड आहे परेश रावल, हो. असं आहे म्हणजे. हेराफेरी चांगली सर त्यांची पिक्चर, हेराफेरी. अरे, काय जबरदस्त. अरे, कुलकर्णी मॅडम एकदम तुम्ही जमणार ना पिक्चर हो, लाईनला. बघतो सर, आम्ही सगळं करतो सर. हेराफेरी भरपूर चालले, हेराफेरी 2 आले मला वाटतं. आणि सर 36 नंतर यांच्या लाईफमध्ये हे होतं, त्याचं कारण हे की शनीचं वय आहे ते 36, आणि हा शनी तर म्हणजे शनी केतू बरोबर बसलाय, त्याच्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या. जर कधी कधी चांगल्या ह्याच्यामध्ये झोनमध्ये असेल तर तो 30 एज मध्येच तुम्हाला गोष्टी मिळवून देतो, पण शनीचं लेट एज त्याचं जे आहे ते 36 आहे. सो त्या 36 मध्ये निश्चितच गोष्टी घडतातच, खूप कसं आहे, मी चेंजेस होतात. तुम्हाला एक सांगतो मॅडम, काय माहितीये का, की येस सर. ऍक्टर बनणं अतिशय सोपं आहे. नाही नाही, खरं सांगतो, मला ऍक्टर बनणं अतिशय सोपं आहे. जसं माझं ऑडिशन व्हायचं, ते सांगितलं गा के दिखाओ, गा के दिखाओ, नाच के दिखाओ, नाच के दिखाओ. प्रोड्युसर बनणं व्हेरी डिफिकल्ट जॉब, व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. प्रोड्युसर येस. बनणं म्हणजे संपूर्ण फायनान्स तुमच्याकडे पाहिजे, आणि एक पिक्चर 24 तास माणसाला झोप येत नाही. ऍक्टर काय 2 तास काम करेल, नंतर 15 दिवस आराम करेल. प्रोड्युसरचं तसं नसतं, ऑल द टाइम बिझी असतो, त्याच्यावरती रिस्क असतं. रिस्क फॅक्टर फार महत्त्वाचा असतो. इज अ व्हेरी कॉन्फिडन्स आयटम, म्हणजे कॉन्फिडेन्शियल आहे. अतिशय हो, बरोबर सूक्ष्मरित्या आहे. पाहिलं तुम्ही तर प्रोड्युसर बनणं अतिशय कठीण. चांगले चांगले प्रोड्युसर फेल झाले, पण फार थोडे लोक होते की जे प्रोड्युसर सक्सेस झाले, आणि हा मुलगा सक्सेस झाला याला कारण लग्नी गुरु. येस सर, निश्चितच मदत होते सर. आणि नेम अँड फेम गुरु प्रश्नच नाही. ठरलेलेच आहे, बुध पण आहे, ठरलेलंच आहे. आणि शुक्र सुद्धा लाईमलाईट मध्ये नेतो, तर शुक्र सुद्धा त्यांचा राजयोगकारक आहे, तर आणि तो पण उत्तम स्थानी आहे. लग्न पण धीराचं आहे ना. हो, लग्न पण धीराचं आहे सर. खूप पेशन्स लागतं सर या लग्नाला. पेशंट पेशंट अरे खूप पेशंट पेशन्स. म्हणजे किती कठीणाई येते माहिती आहे तुम्हाला सांगतो मॅडम. एक एक सीन करायचा असतो ना, ते तुम्ही बिलीव्ह करणार नाही, एवढा तिष्ठत राहावं लागतं, एकदम तिष्ठत राहावं लागतं, वेट करावं म्हणजे लागतं. येस, खूप खूप पेशन्स लागतो, आणि खूप पॉझिटिव्हली, म्हणजे खूप शांततेने अनेक अडचणींवर मात करणे, कारण त्यांना कॉम्बिनेशन पण खूप छान आहे तसं, कारण वृश्चिक राशी पण आहे, त्याच्यामुळे धडाडी पण आहे आणि पेशन्स पण आहे, अशा दोन्ही गोष्टी आहेत त्यांच्याकडे. मी तुम्हाला सांगतो, आले एक तर अशी पत्रिका. गोष्ट आहे मॅडम, की सलमानचे वडील रायटर होते, आणि हो सर. अतिशय उत्तम उत्तम पिक्चर त्यांनी लिहिले. रायटिंग जेव्हा ते करायचे, त्यांनी डॉन केला होता त्यावेळेला, तर तो सांगतो की ते स्विमिंग पूलमध्ये सुद्धा लेखकाला बरोबर घेऊन जायचे, रायटरला, आणि त्यांना ज्या ज्या कल्पना येतील त्या त्या कल्पना लगेच त्या मांडायच्या, नमूद करायच्या. मग त्या ठिकाणी जे रायटरच्या डोक्यात चाललं असतं ते सतत घोळत असतं, आणि तो रायटर खरा ॲक्टरला घडवतो. तिथे एक रेंज आहे. रायटर प्रोड्युसर फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे आज सलीम जावेद हे लोक मोठे, ज्यांना मोठं केलं त्यांनी, त्यांची मुलं मोठी झाली, असं आहे. त्यांनी सलीम भाईंनी भरपूर काम दिलं. मग त्या ठिकाणी एखादा रायटर एखादी कल्पना साकार करतो, तो आणतो, ती सक्सेस होते, एकही पिक्चर कधी फेल होत नाही, आणि शेवटी त्याची मुलंसुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणावर गेली. आज जेवढे ॲक्टर आहेत ना सलीमच्या लेखनामुळे, सर, गीतकार, अमिताभ बच्चनला त्यांनीच पुढे आणलंय ना. येस येस, गीतकार हा लेखन करतो तेव्हा गायक बनतो, पण पहिला गीतकार असतो, तो प्रोड्युसर आहे, म्हणून प्रोड्युसरला महत्त्व आहे. येस.
भरपूर सर काही त्यांच्या गोष्टी आहेत. अग्नी तत्वातच फक्त एकटा राहू आहे. हा. बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये तत्व खूप तशी स्ट्रॉंग झाली आहे. म्हणजे 3, 7, 11 तर वायू तत्व खूप स्ट्रॉंग आहे. पण पृथ्वी तत्वामध्ये 2, 6, 10 मध्ये शुक्र पण आहे आणि मंगळ पण आहे. म्हणजे तिथं बाजी मारलीच आहे. कारण शुक्र सुद्धा आहे आणि मंगळ सुद्धा आहे. आणि ती राशी पण आहे ना की जिथे उच्चीचा मंगळ होतो 2, 6, 10 मध्ये. ही एक फॅक्टर एक आहे. आणि 4, 8, 12 मध्ये सुद्धा चंद्र आलाय. म्हणजे हे फार रेअरली पाहायला मिळतं असं की ते समतोल जो आहे तो बॅलन्स साधला जातो. तर हे आहे त्यांच्या ह्याच्यात मला चांगलं. तर आनंद एवढा आहे की 24 तास सूर्य उगवला की 10 लाख रुपये घरी, 24 तास सूर्य उगवला की 10 लाख रुपये घरी. हे नशीब असतं मॅडम, हे नशीब पाहिलेलं आहे मी. म्हणजे सर ते इवन धनेश लग्नात आहे ना सर, इवन रेखा त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे लोक स्वतः येतात, पैसे पण स्वतः रेखा येतात. रेखाचं पण धनु लग्न आहे, लग्नी मंगळ राहूची युती आहे. रेखा इज गेटिंग 2 करोड रुपीज इन अ मंथ. बापरे. फक्त इंटरेस्ट. येस. म्हणजे त्यांचं जे प्लॅनिंग असतं ना फार महत्वाचं असतं. हो सर. ज्याच्याकडे बुध चांगला आहे त्याचं प्लॅनिंग मजबूत आहे, हे लक्षात ठेवा. बुध बरोबर फार आहे. कॅरेक्टर फार महत्वाचं आहे जीवनामध्ये. वरचा मजला बुधाकडे सोपवलेला आहे. हो सर, बरोबर तुम्ही सांगितलं होतं. खरंय ते. त्या ठिकाणी बुधाला का महत्व आहे, कारण का की संपूर्ण मजला त्याच्याकडे आहे, मालक आहे तो, आणि तो पेंट हाऊस मध्ये राहतो. कळलं? बरोबर सर. म्हणून बुधाला म्हणजे एवढी ॲक्युरेट जी काही कॅल्क्युलेशन असतात ना आपल्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, ती येस फार सर. महत्वाची आहेत. बुध कोणासमोर बसला आहे, कसा आहे. आता तुम्हाला वाटतं की हे काही ज्योतिषाकडे गेलेले नसतील, निश्चित गेले असतील. माझ्याकडे एक हो. शिकलेला मुलगा आहे, तो फक्त मुहूर्त काढायची 1.25 लाख रुपये घेतो फिल्म इंडस्ट्रीमधला. बापरे. 1.25 लाख रुपये घेतो. म्हणजे पैसे नाही आहेत असं नाही मॅडम, तुम्हाला पैसे कमवता आले पाहिजे. यू आर एज्युकेटेड, यू आर येस. इंटेलेक्च्युअल, तुम्ही स्वतः बरोबर आहे उच्च सर. शिक्षित आहात. म्हणून पैसा मिळणार नाही असं कधी निराश होऊ नका. पैसे मिळतील, तुम्हाला फक्त इच्छा झाली पाहिजे पैसे मिळवण्याची. 100% लोक आकृष्ट करणं, आपला एक ठराव मांडणं, हा सगळा फार महत्वाचा आहे. व्हॅल्यू, युअर ओन व्हॅल्यू किती आहे, तुमची स्वतःची बरोबर आहे किंमत सर. कारण ठरवली पाहिजे. येस, हा आपली हे आपली किंमत आपण ती हे पाहिजे. अदरवाईज लोक खूप ग्रँटेड धरलं जातं. म्हणजे करेक्ट. कसं असतं की लोकांना वाटतं की एक पर्टिक्युलर अमाऊंट घेतली, भले 500 रुपये घेतले, म्हणजे पुढचे 2 तास हालायचंच नाही. ही फॅक्ट आहे. 2 तास बसल्याशिवाय लोक जातच नाही, हे आहे. आणि आजूबाजू कुणी सोसायटी मधली असेल तर मग दे आर ग्रँटेड, अरे हे काय आपलेच आहेत, 2 तास बसायचं, त्याशिवाय हालायचं नाही. ही नाही, फॅक्ट आहे. प्रोफेशन नाही येस बरोबर सर. आहे. मी सांगतो तुम्हाला, एक मुहूर्त तुम्ही केवढी तुमची हे जे आहे तुमचा रेट नक्की करता. इंडस्ट्रीमध्ये एवढं हे आहे ना, सगळ्या म्हणजे इवन गो टू द इंडस्ट्रियलिस्ट आहेत, फायनान्स आहे, डिफिकल्टीज आहेत, अशा लोकांकडे ज्योतिषाची गरज आहे. पण हो तुम्ही सर, कुठल्या निश्चित म्हणजे मार्गातून प्रवास आहेच. करता. हा, बरोबर. येस बऱ्याचदा लोक म्हणजे याचा वापर निश्चितच करतात सर. मोठमोठ्या नक्कीच प्रोजेक्ट असतं. साठी हे येस पाहिलंय येस मी हो, की विश्वास असतो, हे करतात. येस सर. बिलीव्ह हो. आहे, बिलीव्ह येस आहे. सर. येस. बरोबर. आणि सर त्यांच्या भाग्यस्थानामध्ये मृत्यूबिंदू येऊन गेलेला आहे. म्हणजे बघा, वडिलांच्या बाबतीतलं हे एक पाहायला गेलं तर इमिजिएटली इथे एक उत्तर मिळतं तिथे. म्हणजे भाग्येश जो आहे तो शुक्र आहे, तो व्ययामध्ये आहे, आणि प्लस रवी जे आहे तर दोन्ही म्हणजे मार्केश बरोबर आहे. तर ही गोष्ट पण त्यांच्या वडिलांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बोलतेच इथे. म्हणजे त्यातनं पण ते पास झाले. मी तुम्हा सगळ्या लोकांना विनंती करेन, अवश्य पैसे कमवण्याची जी काही दृष्टी आहे ती निश्चित ठेवा, पण तुमचे विचार चांगले पाहिजेत आणि परिपक्व पाहिजेत. आज तुम्ही एवढं शिकतात, आनंद आहे. चांगल्यापैकी तुम्ही हे ठेवलं पाहिजे. शिकवा, चांगले पैसे मिळतील. आज पुण्यामध्ये शिक्षक नाही आहेत. जेवढे पुणेकर आहेत त्यांना विनंती आहे, पुण्यातले सगळे शिक्षक आराम करतायत आणि तुमच्यासारखे विद्यार्थी तिथे आता पुढे राज्य करणार आहेत, एवढं नक्की. काय वाटतं पोदार मॅडम? हो सर. हो सर, सर. बरोबर आहे. बरोबर आहे.
हा नाही, बरोबर आहे. ती एकता कपूर आहे ना, एकता कपूर, ती तर पत्रिका बघितल्याशिवाय हिरोईन चूजच करत नाही. नाही, खरं आहे. पूर्ण ती पत्रिका आधी मागते ती. जितेंद्रची मुलगी आहे. सर त्यांनी ऍप काढलं ना आता जितेंद्र. हो, त्यांनी काय काढलं? ऍस्ट्रॉलॉजीचं ऍप काढलं. बालाजी ज्योतिष ऍप काढलंय त्यांनी ओके आता. ओके ओके. सर आजकाल सगळेच काढतायत, भरपूर काढतायत. आपल्या पण याचं काढून ठेवा. आता आम्ही मला शिकवतो, हाच माहिती आमचा ऍप म्हणजे आहे मॅडम. सर, मला माहिती म्हणजे कारण माझी भाची आहे ना, ती तिच्या हम्म. सिरियल मध्ये हिरोईन होती, मराठी सिरियल मध्ये, बंदरेच्या मध्ये. ओ, तर ओके तिने ओके ती ओके. पत्रिका पहिली घेतली आणि मगच सिलेक्ट केलं. नाही, बिलीव्ह करतात ते, म्हणजे जितेंद्र सुद्धा बिलीव्ह करतो फार. आणि ते लोक बॉटम पासून वर आलेले आहेत. अतिशय गरिबी ते पाहिजे जितेंद्रने. त्यासाठी की त्या व्यक्तीशी आपलं जमणार की नाही हे बघत असणार, हो हो. किंवा ती व्यक्ती आपल्याला भाग्यकारक आहे की म्हणे. अहो, तुम्हाला सांगतो, बालाजी फिल्म त्यांची आहे ना, एकता कपूरची. तुम्ही डर्टी पिक्चर पाहिला? कुठला? डर्टी नाही. मी सिनेमा नाही पाहत जास्त. नाही, नाही. विद्या बालनचा नाही. तो तिने प्रोड्यूस केला. अच्छा. एकदम नामची ती पिक्चर. सगळ्या क वरनं सिरियल चालू करते सर. क अक्षर जास्त तिला महत्वाचं आहे. नेहमी सांगतो ना, सिल्क पॉप्युलरिटी. स्मिताच्या जीवनावर आधारित आहे. सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारित पिक्चर आहे सिल्क स्मित. पण तरी सुद्धा पत्रिका पाहते वेळी तुम्हाला जे ग्रहांचे गुणधर्म, नशीब तर चाललंच पाहिजे, कष्ट आहेतच. आपल्याला कदाचित आपलं जे युनिट आहे, सर्कल आहे, ते कदाचित प्रॉपर नसेल, त्याच्यामुळे आपण फेल होतो, एवढं नक्की. किंवा आपलं जे मनाचा विचार, नाही असं नाही. पण आता भाववाढ झालेली आहे, चांगले पैसे कमवू शकता तुम्ही शिकवू शकता, चांगलं विद्याभ्यास काढा, हप्त्याला 2 दिवस करा. पुण्यामध्ये भरपूर काही आता शास्त्री परीक्षा आहे, त्याचे क्लास काढा. 18,000 बंद झालेलं आहे 18,000चं. सर आधी तुम्ही शिकवा ना सर. आम्ही शास्त्री झाल्यानंतर मग बघू. शास्त्रीचा मी प्रोसेस शिकवणार आहे तुम्हाला. मी शास्त्री करणार नाहीये, पण शास्त्री प्रोसेस ओके शिकवणार. ओके सर, चालेल सर, चालेल सर. शास्त्रीचा प्रोसेस काय असतो, उद्या समजा तुम्हाला जर क्लास काढायचा आहे तर मी परत सांगतो तुम्हाला की ऍक्टरपेक्षा प्रोड्युसर व्हा, कळलं? ओके सर. ऍक्टर चंद दिनों की ये है, प्रोड्युसर हमेशा के लिए है. बरोबर आहे सर. यांचं चेन्नई एक्सप्रेस वगैरे पण चेन्नई एक्सप्रेस यांचाच होता वाटतं ना, रोहित शेट्टी? नाही, माहिती नाही मला. असेल हो कदाचित, बहुतेक हो. असेल. पण तुम्हाला काय बनायचं आहे तर तुम्ही लॉंग लास्टिंग विचार झाला हा. प्रोड्युसर म्हणजे हा लॉंग लास्टिंग झाला. ते Yes. कुंभकडे दूरदृष्टी असते आणि तीच ऍज अ प्रोड्युसर म्हणून पण त्यांना ती कामी आली. आता बघा, ते मॅडमची जाहिरात आहे ना, हल्ली तू काय करतेस, ती मी बनवली. आपल्या चव्हाण गीता मॅडमची. नाही का? मग ते विचार सुचले पाहिजेत ना. बरोबर. छानच झाली सर ती जाहिरात. दोन्ही हा. जाहिराती मस्त झाली. आता माझी पण जाहिरात मी बनवली, ती पण कशी चांगलीच बनवली ना. तो बॅनर बनवलाय. हो सर, छान झाली. शास्त्रीची पण मस्त केली हो, सर सर. जाहिरात सर. सर तुम्ही ते ह्याच्याबद्दल बोलत होतात ना, हा बेटा. डर्टी पिक्चर. हा तर जी विद्या बालन आहे, तर तिचा एक इंटरव्ह्यू होता. तर तिने सांगितलं होतं की तिला जेव्हा सक्सेस मिळत नव्हता, तर तिने म्हणजे सत्यदेव दुबेंकडे काम करायला सुरुवात करणार होती ती. पण सत्यदेव दुबे म्हणाले की तू मला आधी तुझी पत्रिका दाखव. बरोबर. मग मी सांगतो की तू काम करायचंय की नाही. तर तिला ते इतकं वाईट वाटलं की ते पत्रिका बघून का करतायत. तिने ते नंतर सोडलं ते त्यांचं काम. पण ते म्हणाले की असं मी काय तुला ऍक्टर बनवेनच, तो काय प्रॉब्लेम नाहीये, पण पुढे जाऊन तू सक्सेसफुल होशील की नाही ते तुझ्या पत्रिकेवरनं कळेल. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. अहो, सत्यजित दुबे आपल्याकडे केवढे मोठे डायरेक्टर होते माहिती आहे, फार मोठे लोक होते. तसं ती पहिला गुड मॉर्निंग बॉम्बे असं करायचे विद्यमान.
म्हणजे हे जे काही सक्सेस मिळालं ना त्याच्या मागे ग्रहांची शक्ती निश्चित आहे. आणि आपण भाग्यवान आहोत, आपल्या पूर्व आचार्यांनी आपल्याला ज्योतिषमधून कशी प्रगती पाहिली जाते हे शिकवलेलं आहे. हे मी शिकवत नाही, हे त्यांनी शिकवलेलं आहे. मी काही शिकवत नाही, मी काही मास्टर नाही आहे, माझ्याशिवाय दुसरं कोण शिकवणार नाही असं कधी मी म्हणत पण नाही. कळलं? तुम्ही पण लहान आहात, पण पुढे जाऊन चांगल्यापैकी आणखी शिकवा. हा सिद्धी? बरोबर. ओके बेटा. गर्व माणसाला खाऊन टाकतो. खरंय. बरं. हा खरंय, गर्व खाऊन टाकतो. कळत नाही काय करायचं ते. तू तर दादरमध्ये किती सगळीच गर्विष्ठ ते लोक पाहिले. भरपूर. मग तर त्यांचा राहू तस्करामध्ये म्हणून त्यांना अशा वेगवेगळ्या कल्पना सुचतात का ह्याच्यात पिक्चर मध्ये अशा? तस्करांमध्ये नाही, तसं काही हे नाही आहे. आता भाग असा आहे मॅडम की राहू धनुराशीमध्ये तस्करांशमध्ये आहे. आता तो गोलमाल म्हणजे काय, तस्करांशच झाला ना, हो नाही का? हो हो सर. सर. हो सर. गोलमाल झाला, परत हो गोलमाल सर. रिटर्न्स झाला, परत गोलमाल 3-4 झाले सर ते. म्हणजे तस्करांशला तो पोषक आहे ना शब्द. हम्म. हो बरोबर आहे. हो हो सर. Yes, it is. सर हाँ इधर चंद्र अनुराधा नक्षत्र में है ना, दूसरा वो पाए में, तो वो नपुंसक हाउस में है, तो उनका मम्मी का जो आप बोल रहे हैं बहुत बड़ा दुख हुआ, तो वो ही रीजन के कारण होगा क्या? ऐसा है मैडम कि जिसका चंद्रमा वृश्चिक का रहेगा, हाँ जिसका चंद्रमा वृश्चिक में होता है या रवि वृश्चिक में होता है, हाँ तो स्त्री को दुख आता है, ये निश्चित है. ये मैं पहले से ही बोलता हूँ आपको. हाँ यस सर. हाँ, मगर ये तो नपुंसक अंश में जो आया है उसका दैट प्रिडिक्शन मीन्स वो जो मदर है वो हाउस वाइफ है, वो डिपेंडेंट है. ओके ओके सर. लॉजिकली व्हेन यू प्रिडिक्ट इट्स अ डिपेंडेंट. ओके ओके. और वो कन्या नवमांश है. हाँ कन्या नवमांश. लेकिन राशि वृश्चिक उसकी खुद की है, तो हाँ वो राशि का जो बल है, हाँ. दुख भी है सुख भी है. अच्छा. और राशि स्वामी को वैल्यू है, वो वृषभ राशि में है और वृषभ हाँ नवमांश में है. वृषभ राशि जो है वो कलावंत की राशि है, एक्टर की राशि है, कला से बराबर. संबंधित रहने वाली है. समझे? यस अभी यस. क्या है मैडम, मैं आपको बताता हूँ कि जो हाँ आदमी फैशन डिजाइनिंग में रहेगा तो हाँ फैशन की बात करेगा. फैशन में क्या है, तो फैशन में बहुत सी वैरायटी है, लेकिन उसका सोच जो है उसके दिमाग में है कि कौन सा फैशन करना है. समझ गए? आज जो यस भी सर. हम इस्तेमाल करते हैं तो फैशन की दुनिया अलग है. बराबर सर. तो वृषभ राशि और तुला राशि ये डिजाइनर है. यस सर. तो सारी चीजों का अनुभव हमें होना चाहिए. ओके सर. ओके बराबर. खाली ज्योती इकडे हा पडलाय तो तिकडे पडली, तो तिकडे पडलाय, मांदी इकडे पडलाय, ते तसं चालत नाही. कळलं का? हाँ सर बराबर आहे सर. हा, हे काहीतरी लँग्वेज व्यवस्थित वापरायला पाहिजे. पडलाय पडली काय हॅलो का मॅडम? बोला, आता कोणाला काय बोलायचं आहे? 9:05 आहेत. आता तुम्ही तुमचे विचार सांगा. तुम्हाला पत्रिका कशी वाटली? आता त्या ह्याच्यामध्ये तुम्ही कोणी उद्या क्लास घेणार आहात का? मी कुबल मॅडमना विचारतो आणि क्लास घ्यायला सुरुवात करा. आमचं जीवन आता कमी झालेलं आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे. उद्या शनिवार आहे ना? हो सर हो. हां कुबल मॅडमचा आहे का सर उद्या क्लास? हां, उद्या कुबल मॅडम नसतील तर कोणी आहे का विचारतो त्यांना. कुबल मॅडमना विचारतो मी, त्यांची काय कुठपर्यंत तयारी आलेली आहे. सर कोणी घेणार असेल रेकॉर्डिंग मी करून देईल. हा, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. बघतो मी आजचं रेकॉर्डिंग पण तुम्ही हे करणार ना पाटील मॅडम? हो हो पाठवले हो केलंय ओके. केलंय. हो हो थँक्यू. बरं.
आणखी कोणाला काही शिंदे मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे? तुम्हाला काय सांगायचं आहे? नमस्कार सर. हो, नमस्ते. पत्रिका खूप उत्तमच होती. आणि माणसाचा उत्कर्ष कसा होतो, शून्यातून माणूस कसा उदयाला येतो, हे ग्रह कसे आपले बोलतात, ते आजच्या पत्रिकेतून एकदम प्रकर्षाने जाणवलं. लग्नीच ते ग्रह आहेत, सूर्य, गुरु, बुध हे छान ग्रह लग्नी आहेत. राजयोगी शुक्र जो भाग्येश पण आहे, त्याने सुद्धा त्यांचा तो नवमांशात पण शुक्र उच्चीचा झालाय. मंगळ जो दशमेश आहे, पराक्रमेश आहे, तो सुद्धा पुष्कर नवमांश लाभलाय. चंद्रालाही पुष्कर नवमांश लाभलाय. आणि मुळात ते वायुतत्व खूपच त्याचं प्राबल्य आहे. वायुतत्वाचं लग्न आहे. लग्नेश शनी केतुयुक्त आहे. पण ठीक आहे, कारण आयुष्य म्हणजे काय सगळंच इझी इझी नसतं. इझी गोईंग नाही, वे खरी कधीच गोष्ट. कोणालाच येस, नसतं. त्यामुळे अगदी खरं आहे. हो, काही छोट्या काहींना मोठ्या अशा घटनांना सामोरं जावंच लागतं. पण तरी देखील त्यांनी उत्तम प्रगती केली आणि अजूनही टिकून आहेत आणि जमिनीवर पाय आहेत. त्याचं कारण म्हणजे लग्नी गुरु. नेम फेम सगळं मिळालंय, प्रकाशमान झाले. सूर्यामुळे, बुधामुळे सगळी त्यांचे उत्तम कला कौशल्य आहे. मंगळामुळे त्यांचे जे पिक्चर ज्यांनी ते काढले ते यांनी विश्लेषण केलं पोद्दार मॅडमने, त्याप्रमाणे ते तसे आहेतच. बाकी ह्या सगळ्या गोष्टी पत्रिका म्हणजे दिसतात ठळक गोष्टी, म्हणजे लग्न ठळक अगदी दिसण्यासारखं भरीव गोष्ट आहे ती ह्या पत्रिकेतला. त्याच्यामुळे तो दर्जा एकदम वाढलाय पत्रिकेचा. तर काही गोष्टी असणार, कारण शनी आहे तर ठीक आहे, काही गोष्टी विलंबाने असतात. तेव्हा उत्कर्ष तो 36-37 त्यांना भाग्य होते. तेव्हा गुरुचं पण तिसरं भ्रमण होतं. शनीने सुद्धा तेव्हा त्यावेळी हे केलं. तर छान पत्रिका, अगदी उत्तम आहे. आईला दुःख आले, वडिलांचा लवकर मृत्यू झाला, त्यामुळे पितृछत्र त्यांचं गेलं. तर त्यालाही कारण ते ग्रहयोगच आहेत. बरोबर. हो, ग्रहयोगच आता आहेत. असं आहे पण मॅडम की तुमच्याच गावातलं सांगतो, कोकण नगर मधला, भांडुपला कोकण हो नगर आहे ना? हो 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 मग आता पाटील खासदार आहे, बरोबर आहे? हो हो त्याच्या अगोदर पण खासदार होता. हो आता आई नगरसेविका होते, हो वडील कामगार नेते होते. हो हो वडील एकदम सिंपल होते हो आणि त्यावेळेला ही मुलं लहान होते. हो नंतर तो लहान. मुलगा खासदार झाला, परत एकदा हरला, परत दुसऱ्यांदा खासदार झाला. आता मुलीला पुढे नगरसेविका करणार, आई हो नगरसेविका होते. म्हणजे पूर्णपणे एक कुटुंब या राजकारणामध्ये पुढे पुढे येत गेलं. म्हणजे भांडूरचे 2 उदाहरणं आहेत, एक संजय राऊत आणि संजय राऊतची फॅमिली, ती पण कोकण हो नगरमधलीच आहे. म्हणजे एका संजय राऊत. हो, हो सर. संजय पण मकरेचा भांडूप आहे. गाव. हो 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 नाही, आता तो राहायला भांडूरकर आहे, पण पहिला कोकण नगर राहायला होता. अच्छा, हो का. पहिला कोकण नगर. कोकण म्हणजे तिथे आहे. वाढून सुद्धा आज एवढा 2-3 वेळा खासदार झाला तो संजय राऊत. हो 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 मस्करी नाहीये. म्हणजे मस्करी नाहीये, एखाद्याचं बरोबर. नशीब असतं तर त्यावेळेला कसं असतं मॅडम, तुम्हाला सांगतो, संजय राऊतचा याच्यामध्ये शनी राहू आणि चंद्राची युती आहे. हो त्याच्यामुळे तिथे अपमान पचवायची हिंमत पण आहे तेवढी. हो कळलं हो का? हो सर, बरोबर आहे. हो हो, ते खूप हे आहे, बरोबर. अगदी बरोबर. आणि वृश्चिकेचा मंगळ आहे लग्नी. हो, त्यामुळे त्यांच्या म्हणजे वक्तव्य थोडे हे होतात मध्ये मध्ये. एक एक ग्रह काम करतोय तो. हो. अगदी बरोबर. तिथे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चालतात ना, तेव्हा माणसाच्या जीवनामध्ये क्रांती घडते, नो डाऊट. जीवन आता हो तुमच्याकडे जे काही लहान असतील तुमच्यापेक्षा, त्यांना तुम्ही सपोर्ट करा, गाईडलाईन करा, तर ती पुढे मोठी होतील ना, असं आहे. हो हो सर. हो सर. एनिवे, पत्रिका पण थँक्यू. उत्तम. आणि सर तुम्ही आम्हाला सगळ्यांना तुमच्यामुळे ज्योतिष काय ऍक्च्युली ज्योतिषाच्या अभ्यासाची दिशा, मेन अभ्यासाची दिशा जी समजली आहे ना, ती खूप, मला वाटतं आमच्या सगळ्यांचा चांगला योग आहे की तुम्ही आम्हाला लाभलात. त्यामुळे ठीक आहे. आम्हाला योग्य दिशा लाभत चाललीये. तर अशा प्रकारे ज्योतिष शिकण्याची जी एक नुसतीच आपल्याला आवड असते असं नसायला पाहिजे. आवड आणि त्याच्यामधून काय आपल्याला मिळवता येईल, अजून नवीन नवीन काय शोधता येईल, ही जी काही योग्य दिशा असते ती तुमच्यामुळे सर सगळ्यांना म्हणजे सगळे प्रवृत्त झाले की नाही, अजून पुढे काय, अजून पुढे काय.
जसं आता आता सगळ्यांनी पिक्चरची, आता कुलकर्णी मॅडमने बऱ्याच पिक्चरांची नावं सांगितली, ती उत्सुकता कुलकर्णी मॅडम त्याची हो. त्यांचा शुक्र खूप चांगला असणार आहे, स्ट्रॉंग. नाही, शुक्राचे नाही, दादा नाही. माझा शुक्र मंगळाच्या राशीत आहे, मेष राशीत. हो का? तर छान होती पत्रिका सर. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. बरं, आता समारोप करायचा आहे, तर समारोप करावा कोणीतरी. पाटील मॅडम, थँक्यू. नमस्ते सर. हा बेटा. सर मी बोलते. नमस्ते. मला काही नमस्ते. म्हणायचं होतं. आज ना सर, तुम्ही ज्यांची पत्रिका घेतली त्यांचं नाव माहित होतं म्हणून खूप काही समजलं या व्यक्तीबद्दल. सर, आजची जी पत्रिका आहे ना, स्टार्ट केली तुम्ही ग आणि स नावाने. सर्वत्र भद्र तिथून स्टार्ट झालं. परिवर्तन योग, मंगळ कसा ऍक्टिव्ह आहे, सूर्यापासून 10वं स्थान, 12वा शुक्र, आत्माकारक ग्रह, चरकारक ग्रह, पुष्कर नवमांश, कक्षाबळमध्ये 4 ग्रहांनी 11 स्थानला दिलेले बिंदू, कक्षाबळाने मंगळाला कक्षाबळामध्ये मंगळाने 2nd स्थानला दिलेले बिंदू, नवमांश मध्ये वर्गोत्तमी मंगळ, गुरुची चांगली पोझिशन, नवमांश मध्ये आई आणि वडिलांना होणारा त्रास, ह्या व्यक्तीची बुद्धिमत्ता, क्रिएटिव्हिटी आणि टाइम आणि जशी परिस्थिती चालते त्या हिशोबाने त्याने निर्णय घेतले म्हणून त्याला सर सक्सेस खूप भेटलेला आहे. तसंच सन्निपात बिंदू सिंह राशी आणि केतू हा बिंदू तुला राशीमध्ये आलेला आहे सर. काम चालू केल्यापासून त्याला कंटिन्युअस सक्सेस भेटते. कंटिन्युअस सक्सेस सर. आजची ही पत्रिका ना सर अभ्यासासाठी खूपच सुंदर आहे, कारण प्रत्येक अँगलने आपण चेक केलं. D1, D9, D10, जेमिनी, सर्वत्र भद्र पण येते, सर्वाष्टक, अगस्ती नाडी, पुष्कर नवमांश. सर, सर्वच ग्रह त्याला मदत करतायत आणि अभ्यासासाठी ही पत्रिका खूप छान आहे. थँक्यू सर अशी पत्रिका घेतल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बरं, आता समारोप करा. आता 9 वाजून गेले, बऱ्याच लोकांना जायचं आहे. परत येत राहा, उद्या प्रयत्न करतो. पाटील मॅडम, थँक्यू व्हेरी मच तुम्ही रेकॉर्डिंग केल्याबद्दल. नाही सर, थँक्यू कशाला, सगळ्यांना फायदा होईल ना त्याचा. त्यासाठी केलं मी. हळदणकर मॅडम, समारोप करा. हो सर. ऍक्च्युली समारोप करताना आता मी बाकीच्या गोष्टींचा आढावा घेणार नाही, पण नेमकं कोणत्या गोष्टींचा उल्लेख व्हायला पाहिजे तेवढंच मी बोलेन. आज कुंभ राशीची पत्रिका आपण घेतली आणि कुंभ राशीच्या लग्नाचे वैशिष्ट्य कोणतं हे खूप चांगल्या पद्धतीने आपण तर पहिल्यांदा सांगितलं, पण नंतरच्या आपल्या सरोज मॅडम, माधुरी मॅडम आणि इतरांनीही त्याचं म्हणजे आता इतकं प्रत्येकाच्या मनात बिंबलेलं आहे की शनीचं लग्न आहे म्हणजे त्याची 36 नंतर तो भरारी घेणार. हे म्हणजे शनी आणि ह्याचं एक गणित लोकांच्या डोक्यात फिट्ट झालं. त्यानंतर माधुरी मॅडमनी पण एक दिशा अशी आपल्याला देऊन ठेवली आहे की लग्न 1, 5, 9 इथे बसलेली तत्व कोणती आहेत आणि त्या तत्वामध्ये एकूण किती ग्रह आलेले आहेत. तर या दृष्टीने सुद्धा पत्रिकेचं म्हणजे वायुतत्व तिथे आहे आणि वायुतत्व हे ह्या ज्या तिथे 1, 5, 9 हे आले पाहिजे होते, तिथे 3, 7, 11 आलेले असल्यामुळे ती बुद्धी केवळ शिक्षण आणि बुद्धी असं न घेता कलेतली बुद्धी कशी फोफावत गेली हा एक चांगला सिक्वेन्स घालून दिला. तर ही पण एक दिशा भावणारी अशी आहे किंवा लक्षात घ्यावी अशी आहे. तर मला एक इथे ह्या तत्वाशी संबंधित एक शंका मला विचारायची होती. थोडी पत्रिका सोडू नये पण मी जरा विचारते. आता सध्या समजा धनु लग्न असेल, म्हणजे आता हे त्यांनी 1, 5, 9 सांगितलं, तर 1, 5, 9 मध्ये जर मॅक्झिमम अग्नितत्वाचे ग्रह आले आणि ह्या अग्नितत्वाच्याच राशी आहेत, कारण आता धनुमध्ये सूर्य, मंगळ, शुक्र हे बसलेले आहेत. सूर्य आणि मंगळ हे दोन्ही अग्नितत्वाचेच आहेत
आणि ते धनुराशीत आलेले आहेत. शिवाय ऑलरेडी त्यांचे आधीचेच अग्नितत्वाचे जर ग्रह या राशींमध्ये असतील तर आता या महिनाभर या लोकांना त्यांची जी हाय टेम्पर जे किंवा वादग्रस्त परिस्थितीला सामोरं जावं अशी परिस्थिती येऊ शकते. ही परिस्थिती दरवर्षीच येणार, कारण का अग्नितत्वाची राशी बदलत नाही आणि तिथे येणारा रवी बदलणार नाही त्या महिन्यातला. अशा वेळी या तत्वाच्या लोकांनी कोणती काळजी घ्यावी हे जरा हे झाल्यानंतर काळजीपेक्षा असं आहे मॅडम की जर समजा आपले मूळचे ग्रह जर अग्नितत्वात असतील, हा इत्यादी ग्रह जेव्हा त्याच तत्वातून भ्रमण करत असतील हा तर ते ग्रह त्या ग्रहाचे मित्र आहेत का, हा पहिला मुद्दा आहे. हा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की तो एक जर समजा तणाव होत असेल तर हा. गोचरीने त्याची जी काही डिग्री आहे, आपण जेव्हा नाडी शिकलो हा. त्याच्यामध्ये त्यांचा पल्ला, पहिला कोण आलंय, दुसरं कोणाचं वर्चस्व कोणाचं, त्याला अनुसरून तुम्हाला दुःख किंवा सुख जे आहे त्याचा विचार केला पाहिजे, नाडीच्या अकॉर्डिंग नाडी. हा कळलं? तर तसं हो, आता जसं मंगळ रवी आलेले आहेत तर ते गेल्या वर्षीच मंगळ रवी धनुराशीमध्ये होते असं कधी सांगता येणार नाही. नाही, फक्त रवी होता. हा, फक्त रवी होता. आता रवी हा राजा आहे. मूळ पत्रिकेमध्ये तो कोण, तिथे काय आहे, कोण आहे, तर समजा एखाद्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, आता धनुराशीचा रवी आहे आणि मेषेचा शनी आहे ज्यांच्या पत्रिकेमध्ये, मूळ पत्रिकेत नीचेचा, तर त्यांना चिंताग्रस्त ह्या काळामध्ये वाढवणारच हे ठरलेलं आहे. कारण त्या तत्वाशी निगडीत जर शनी, मंगळ, रवी हे एकत्र येत असतील आणि मूळ पत्रिकेमध्ये पण असतील तर त्या ठिकाणी धोका संभवतो. आणि आता शनी महाराज रवी आलेले आहेत 15 तारखेला. आता त्या ठिकाणी 15 फेब्रुवारी पर्यंत व 15 जानेवारी पर्यंत ही स्थिती राहील. म्हणजे आपल्या निवडणुका ह्या वादग्रस्त होतील एवढं निश्चित. आणि मंगळ आणि रवी हे बरोबर नेक टू नेक असे चालत असतात. कळलं का? बंपर टू बंपर. कळलं? तर त्यावेळेला ग्रह कोण आहेत, मूळचे ग्रह कोण आहेत, तर आता ज्यांचा निचेचा शनी असेल त्या लोकांना तणावग्रस्त वातावरण आहे. तसंच ज्यांचा मीनेचा शनी असेल 1968, 69, 70 सालातला, तर त्यांना सुद्धा आता शनीवरून शनीचं भ्रमण चालू आहे जलतत्वात. असं आहे. म्हणजे त्या ठिकाणी धाकधूक वाढते. म्हणजे कदाचित आर्थिक नुकसान होणं, प्लॅनेटरी पोझिशन ही कुठल्या स्थानामध्ये आहे त्याला अनुसरून तुम्हाला फलादेश देता आला पाहिजे. असं आहे. तो होऊ शकतो. नाही बोला सर. फक्त गुरुची पोझिशन जी आत्ताची आहे तर ती मिथुन राशीत होय. आहे आणि रवी तो त्याच्या समसप्त योगात आहे. रवी त्याच्या समसप्त योगात आहे आणि तो वक्री. त्यामुळे ही पोझिशन पण समसप्तकात असल्यामुळे चांगली आहे. तो गुरुवरती म्हणजे गुरुचं ब्लेसिंग रवीवरती आहे. हो. हा, पण ते शनीवरती असेल असं नाही, मेषेच्या शनीवरती. कळलं का? हो बरोबर. हो सर. ठीक आहे. एनिवे, धन्यवाद मॅडम, थँक्यू व्हेरी मच. मी सगळ्यांच्या परवानगीने क्लास एंड करतो. परत येत राहा, उद्याची जाहिरात बघतो, टाकतो. हां, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.